Hello dear students, 12th standard computer science paper 1 chapter number 2 data structure part 2. सो ऑलरेडी आपण पार्ट 1 चा व्हिडिओ बघितला आहे. ठीक आहे, पार्ट 1 चा व्हिडिओ कंप्लीट झाला. आता ज्या स्टुडंट्सनी पार्ट 1 कंप्लीट केला ना त्यांनीच पार्ट 2 कंटिन्यू करा, कारण जोपर्यंत तुम्ही पार्ट 1 कंप्लीट करत नाही डायरेक्टली तुम्ही पार्ट 2 वरती जम्प करत असाल तर तुम्हाला काहीच समजणार नाही. We are going to discuss some important algorithms, and these algorithms, if you want to understand these algorithms, you have to complete the part 1 video, a chapter, a very important chapter called as data structure of a weightage having 17 marks. तर 17 मार्क्सचं वेटेज आहे, जो की कम्प्लिटली थिअरी आहे. कोणताही प्रॅक्टिकल किंवा कोणताही कोडिंगचा काहीच पोर्शन आहे चॅप्टर मध्ये नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज जो आहे तो 17 मार्क्स स्कोअर करण्यासाठी हेल्प करेल. आणि हा चॅप्टर जो आहे डेटा स्ट्रक्चर, जसं मी तुम्हाला सांगितलं पार्ट 1 मध्ये सुद्धा की डेटा स्ट्रक्चरचे भरपूर कन्सेप्ट हे तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पण असणार आहेत. तर डेटा स्ट्रक्चरचे अल्गोरिदम्स, लिनियर सर्च अल्गोरिदम, बायनरी सर्च अल्गोरिदम, बबल सॉर्ट, बायनरी ट्री कसं ड्रॉ करायचं एखाद्या एक्सप्रेशन वरून, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा पण भेटणार आहे. तर एक काम करा ना, एकदाच अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला बोर्ड्स मध्ये पण स्कोर भेटेल आणि इंजिनिअरिंग मध्ये पण याचं ऍप्लिकेशन होणार. क्या बात आहे. म्हणजे एकदाच अभ्यास करा, दोनदा तुम्हाला याचं ऍप्लिकेशन भेटेल. पहिल्यांदा तुम्हाला स्कोर करायला भेटेल आणि दुसरं ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये याचं हे कन्सेप्ट आले तर तुम्हाला जास्त हेल्पफुल राहील. आय स्टील रिमेंबर माय इंजिनिअरिंग डेज. एक सब्जेक्ट होता कॉल्ड एज डीएम, ज्याला आपण डिस्क्रीट मॅथमॅटिक्स असं म्हणतो. सो मी मायसेल्फ आय एम अ कम्प्युटर इंजिनियर. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग करताना मला इयर आठवत नाही, आय थिंक सेकंड इयर होता का थर्ड इयर होता मला आठवत नाही, पण एक सब्जेक्ट होता डीएम म्हणून, डिस्क्रीट मॅथमॅटिक्स. आता मी जे तुम्हाला शिकवणार आहे ना, बायनरी ट्री, एक एक्सप्रेशनवर बायनरी ट्री कसं काढायचं, हा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला डिस्क्रीट मॅथमॅटिक्स म्हणून एक सब्जेक्ट आहे, तिथं तुम्हाला परत भेटणार आहे. ठीक आहे, समजलं का? आणि ऍज युजल जसं मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो, जे तुम्हाला मी शिकवतोय, जे टॉपिक्स आपण करतोय, हाच तुमचा सीएसचा पेपर आहे. मी जे शिकवतोय याच्या बाहेरून तुमचा सीएसचा पेपर काहीच नाहीये. आय एम डॅम शुअर, आय एम गॅरंटीड की इथूनच तुमचे क्वेश्चन्स बनतात. आणि पीवायक्यूज म्हणणं म्हणजे हे मी कसं सांगतोय, बेस्ड ऑन द अनालिसिस ऑफ द पीवायक्यूज. इफ यू सी द पीवायक्यूज यू कॅन सी ऑल दीज क्वेश्चन्स, आणि तुमच्याही पेपरला हेच क्वेश्चन असणार आहेत. सो नवीन काही नसणार आहे. तर जेवढं सांगितलं तेवढं नीट प्रिपेअर करा. यू कॅन स्कोर द आउट ऑफ मार्क्स इन द सीएस. यू कॅन स्कोर द आउट ऑफ मार्क्स इन सीएस. तर काल आपण ऍरे बद्दल डिस्कस केलं होतं, काल म्हणजे पार्ट वन मध्ये आपण ऍरे, राईट, हा रिप्रेझेंटेशन ऑफ ऍरे पर्यंत कंप्लीट केला होता, राईट. सो वी हॅव कम्प्लीट टिल युअर, म्हणजे ऍरे काय असतं हे सगळं आपण कंप्लीट केलं होतं, बरोबर. सो ऍरे काय असतो आणि रिप्रेझेंटेशन ऑफ ऍरे काय असतो हे सगळं आपण लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 1 मध्ये सगळं आपण कव्हर केलं. तरी एकदा शॉर्ट मध्ये रिकॉल करतो. सो ऍरे इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर. ऍरे इज अ डेटा स्ट्रक्चर विच कॅन स्टोर होमोजिनियस डेटा एलिमेंट्स स्टोर करतो. सो हियर दिस इज कॉल्ड एज द नेम ऑफ द ऍरे. दिस मार्क्स इज कॉल्ड एज नेम ऑफ द ऍरे. दिस 1 2 3 4 इज कॉल्ड एज द इंडेक्स नंबर. दिस 25 14 21 7 यांना आपण म्हणतो डेटा एलिमेंट्स ऑफ द ऍरे. आणि पहिला जो इंडेक्स नंबर असतो ना त्याला आपण म्हणतो लोअर बाउंड, एलबी असं म्हणतो. आणि लास्ट इंडेक्स नंबर जो असतो त्याला आपण अप्पर बाउंड, यूबी असं पण म्हणतो. ठीक आहे. सो हे सगळे टर्म्स तुम्हाला क्लिअर पाहिजे अल्गोरिदम पुढे डिस्कस करण्याच्या आधी. आणि आपला ऍरे जो आहे तो मेमरीमध्ये कसं स्टोअर होतं हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. जसं की एक ऍरे आहे, त्या ऍरेचं नाव आहे LA. दिस LA इज कॉल्ड एज द नेम ऑफ द ऍरे. 1 2 3 4 5 is called as the index number. 45 12 37 26 and 32 is called as your data elements of the array. आता हे डेटा एलिमेंट्स ऑफ द ऍरे म्हणजे आपल्याला माहिती, म्हणजे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे ऍरे कसा दिसतो, पण हे ऍरेचे एलिमेंट्स कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर होताना एक्झॅक्टली कसं स्टोअर होणार आणि कुठं, म्हणजे कम्प्युटरकडे फक्त एवढंच कम्प्युटरला फक्त एवढंच माहित असतो, म्हणजे कम्प्युटरच्या सीपीयूला फक्त एवढंच माहित असतो की पहिला ऍरेचा एलिमेंट मेमरीमध्ये कुठं स्टोअर आहे तेवढंच माहित असतो, बस तेवढंच माहित असतो. बाकी सगळं कॅल्क्युलेशन जो आहे आपला कम्प्युटर किंवा आपला सीपीयू एका फॉर्म्युलाने करतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की लोकेशन 3 वरती कोण आहे रे बाबा, लोकेशन 3 वरती 37 आहे, पण हा 37 मेमरीमध्ये कुठं आहे हे कम्प्युटरकडे नसतो. कम्प्युटरकडे फक्त असतो की पहिला डेटा मेमरीमध्ये कुठं स्टोअर आहे. कम्प्युटर नोज ओनली दॅट मच, बट द कम्प्युटर कॅन कॅल्क्युलेट द लोकेशन ऑफ 37 बाय द फॉर्म्युला कॉल्ड एज LOC, L ऑफ के म्हणजे कुणाचं लोकेशन शोधायचं, म्हणजे 3. हे बघा 3 वरती कोण आहे, 37 मेमरीमध्ये कुठं आहे ते शोधायचं. सो के काय येणार 3 बेस ऑफ LA. व्हॉट इज द बेस ऍड्रेस म्हणजे काय असेल 1000. सो 1000 कॉल्ड एज द बेस ऍड्रेस. W म्हणजे वर्ड साईज. हे सगळे किती साईज असतात, 1 KB चे वर्ड साईज आहेत. सो 1 के म्हणजे 3 अँड LB लोअर बाउंड इथं काय असतो, लोअर बाउंड इज नथिंग बट 1. सो हा फॉर्म्युला मध्ये पुट केला 1000 बेस ऍड्रेस, वर्ड साईज 1,
k 3 - 1 that is 2, so this will be 1000 plus 2 that is 1002. आता जर तुम्ही तुमच्या मेमरी लोकेशन मध्ये 1002 वरती जर गेलात तर 1002 वर तुम्हाला भेटेल डेटा 37. सो दिस 37 विल बी स्टोर्ड इन 1002. असं आपला जो सीपीयू आहे तो या फॉर्म्युला वापरून आपल्याला सांगू शकतो कोणता डेटा मेमरीमध्ये कुठं स्टोर आहे. ऍरे आता दिसायला तुम्हाला एवढे छोटे छोटे ऍरे दिसतात, पण कम्प्युटरमध्ये हे ऍरे खूप मोठे मोठे ऍरे असतात आणि कोण कुठं स्टोर आहे हे सगळं आपला कम्प्युटर किंवा आपला कम्प्युटरचा सीपीयू कॅल्क्युलेट करतो बाय युजिंग दिस formula. And computer knows only one thing about the first element. Yes, computer knows only about the first element, but what about the remaining elements? The remaining elements or the location or the memory address of the remaining elements can be calculated out with the help of this formula. Clear? Understood? Already all these things were conveyed to you people in the last lecture. Now we can go to the next slide after completing the array. ठीक आहे, चलो आता इथून आपले अल्गोरिदम सुरू होतात. इथून काय सुरू होतात? अल्गोरिदम्स. So this is an algorithm to traverse a linear array. So exam मध्ये क्वेश्चन येऊ शकतात. What is array? What is array? Write an algorithm to traverse an array. मी परत रिपीट करतो, एक्झाम मध्ये 3 मार्क्सला हा क्वेश्चन विचारतात मोस्टली. What is array? Write an algorithm to traverse the elements of the array. ट्रेव्हर्सिंग म्हणजे काय असतं? मी तुम्हाला पार्ट 1 च्या व्हिडिओ मध्ये सांगितलं. ट्रेव्हर्सिंग म्हणजे काय? एक्झॅक्टली विजिटिंग वन्स to each and every elements of the array so that it can be processed. That operation is called as traversing. Traversing म्हणजे काय? आपण array चे प्रत्येक मेंबरकडे जाणार. आपण array चे प्रत्येक मेंबरकडे जाणार. array चे प्रत्येक मेंबरकडे जाऊन तिथं काहीतरी प्रोसेस करणार. प्रोसेस म्हणजे काहीतरी एक ऑपरेशन परफॉर्म करणार. दॅट कॅन बी ऍडिशन, दॅट कॅन बी सबट्रॅक्शन, दॅट कॅन बी एनिथिंग. राईट? चलो, सो अल्गोरिदम लिहिताना तुम्हाला अजून एक टॉपिक मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये शिकवले. अल्गोरिदम लिहिताना वी हॅव टू राईट द अल्गोरिदम इन 2 पार्ट्स. पार्ट 1, पार्ट 2. पार्ट 1 मध्ये काय असतो? नेम ऑफ द अल्गोरिदम, variables to be used in the algorithm and the purpose of the algorithm, right? So जर तुम्ही इथं बघितलं, this is called as a part 1. ठीक आहे, this is called as the part 1. याला आपण काय म्हणतो? part 1. And exact steps of the algorithm is written in part 2. So the exact step of algorithm is written in part 2. So part 2 मध्ये आपण exact steps काय? exact steps आपण लिहितो. exact steps म्हणजे काय? कोणते कोणते स्टेप्स एक्झॅक्टली रन झाले पाहिजे अल्गोरिदम मध्ये, त्याला आपण म्हणतो पार्ट 2. समजलं? सो वी कॅन राईट द अल्गोरिदम इन 2 पार्ट्स, दॅट इज पार्ट 1 अँड पार्ट 2. पार्ट 1 अँड पार्ट 2. सो पार्ट 1 मध्ये काय असतो? नेम ऑफ द अल्गोरिदम. ठीक आहे. सो व्हॉट इज द नेम ऑफ द अल्गोरिदम? ट्रेव्हर्सिंग लिनियर ॲरे. अल्गोरिदमचं नाव काय? ट्रेव्हर्सिंग लिनियर ॲरे. आणि इथं कोणते कोणते व्हेरिएबल्स आपण वापरतो? लेट LA is a linear array with lower bound LB and upper bound UB. So these are the variables which has to be used in the algorithm. And what is the purpose of this algorithm? This algorithm will apply process. आता प्रोसेस काय असेल? ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल. प्रत्येक एलिमेंटला आपण 1 ने ऍड करणार, 1 ने सबट्रॅक्ट करणार. कोणताही प्रोसेस असेल ते आपल्याला माहित नाही, पण प्रोसेस असेल, काहीतरी प्रोसेस असेल टू each elements of linear array. This is the purpose of the algorithm. And let's start the algorithm. We all know the first step of the algorithm is always start and the last step is always stop, and the in between steps is going to define what exactly has to be done in the array. So step number 2 काय? इनिशियलाइज काउंटर. आपण काय करतो? आधी काउंटर सेट करतो आणि काउंटर कुठे सेट करणार? 1 पासून सेट करणार. म्हणजे आपल्याला 1 पासून 4 पर्यंत जायचंय, लोअर बाउंड पासून अप्पर बाउंड पर्यंत जायचंय. बरोबर? एक्झाम्पल समजून घ्या. आपल्याला 1 पासून 4 पर्यंत जायचंय. फॉर दिस एक्झाम्पल, सो व्हॉट विल डू? वी आर गोइंग टू सेट के म्हणजे काय असेल? काउंटर. के म्हणजे काय असेल? काउंटर. हा काउंटर स्वतःला इन्क्रीमेंट करतो आणि पुढे पुढे घेऊन जातो. ठीक आहे. के म्हणजे काउंटर आणि काउंटर कुठे सेट करणार आपण? LB. सो मला सांगा आता केचं व्हॅल्यू काय असेल? पहिल्या स्टेप मध्ये केचं व्हॅल्यू काय असेल? 1. येस. सो पहिल्या स्टेप मध्ये केचं व्हॅल्यू असेल 1. चलो, रिपीट स्टेप 4th and 5th. रिपीट स्टेप 4th and 5th while this condition is true. while म्हणजे काय असतो? हा एक लूपिंग स्टेटमेंट आहे. हा लूपिंग स्टेटमेंट तोपर्यंत रन होणार जोपर्यंत तुमचा हा कंडिशन ट्रू असणार. जोपर्यंत तुमचा कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत तुमचा कंडिशन ट्रू आहे तुम्ही 4th and 5th स्टेपला रिपीट करू शकता. जसं तुमचा हा कंडिशन फॉल्स होतो, यू कॅन नॉट रिपीट दी स्टेप्स. आय रिपीट अगेन, वाईल लूप हा लूपिंग स्टेटमेंट आहे. आता वाईल लूप काय डिफाईन करतो ना? जोपर्यंत तुमचा हा कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत तुम्ही 4th आणि 5th स्टेपला रिपीट करा. जसं तुमचा कंडिशन फॉल्स होईल, यू कॅनॉट रिपीट दोज स्टेप्स. राईट? यू हॅव टू एक्झिट दोज स्टेप्स. सो के इज लेस देन इक्वल टू UB. केचं व्हॅल्यू सध्या काय? केचं व्हॅल्यू सध्या काय? 1. So 1 is less than equal to UB. UB म्हणजे 4. Yes, 1 is less than equal to 4. This condition is true. And when this condition is true, we can repeat the step 4th and 5th. आता 4th and 5th step आपण रन करू शकतो आणि हा कंडिशन फॉल्स झाला तर आपण एक्झिट करू. ठीक आहे. सो 4th स्टेप काय? विजिट एलिमेंट. आता एलिमेंट अप्लाय प्रोसेस टू LA of K. LA of K म्हणजे LA of 1. And what is LA of 1? LA लिनियर ॲरे 1. आता लिनियर ॲरे 1 वरती कोण आहे? 12.
आता 12 वरती आपण अप्लाय प्रोसेस करणार. लेट द प्रोसेस बी ऍडिशन बाय 1. सो आपण काय करणार आपण, किंवा लेट द प्रोसेस बी डिस्प्ले. आता हा प्रोसेस डिस्प्ले पण असू शकतो, काही असू शकतो, कोणताही ऑपरेशन असू शकतो. सो आपला प्रोसेस काय डिस्प्ले, मग आपण काय करणार आउटपुट वरती 12 डिस्प्ले करणार. आउटपुट वरती काय करणार 12 डिस्प्ले करणार. ठीक आहे. चलो स्टेप नंबर 5, इन्क्रीमेंट काउंटर. काउंटर स्वतःला इन्क्रीमेंट करणार. k इज इक्वल टू k+1. आता k चं व्हॅल्यू काय होता सध्या तरी एलबी म्हणजे 1. सो 1 + 1 2. आता k चं व्हॅल्यू काय बनणार 2. k चं व्हॅल्यू काय बनणार तर मला सांगा k चं व्हॅल्यू काय बनणार. सो k चं व्हॅल्यू 2 बनणार. सो 2 इज लेस दॅन इक्वल टू 4. कंडिशन इज ट्रू. सो कंडिशन ट्रू असेल तर परत आपण रिपीट करणार. अगेन विल गो टू LA ऑफ 2. नाउ LA ऑफ 2. सो LA ऑफ 2 मध्ये गेल्यानंतर परत 42 ला आपण डिस्प्ले करणार आणि इन्क्रीमेंट करणार, काउंटरला इन्क्रीमेंट करणार. सो सांगा 2 + 1 k इज इक्वल टू k+1. म्हणजे k चं व्हॅल्यू आपण अपडेट करतोय. सो 2 + 1. सो 2 + 1 म्हणजे k चं नवीन व्हॅल्यू काय असेल, k चं नवीन व्हॅल्यू 3. ठीक आहे. सो 3 मला सांगा 3 साठी हा कंडिशन ट्रू आहे का. येस, 3 साठी पण हा कंडिशन ट्रू आहे. सो अप्लाय द प्रोसेस टू LA ऑफ 3. सो LA ऑफ 3 वरती अप्लाय द प्रोसेस. सो 34 प्रिंट होणार. परत इन्क्रीमेंट करा. आता k चं करंट व्हॅल्यू काय 3. सो 3 + 1 नवीन व्हॅल्यू, k चं नवीन व्हॅल्यू काय येणार 3 + 1 विल बी 4. सो लास्ट स्टेप 4. इथं पण काय येणार 4. 4 इज लेस दॅन इक्वल टू 4. इक्वल टू पण आहे ना. सो द कंडिशन इज ट्रू. सो दिस कंडिशन इज ट्रू. आणि ज्यावेळेस हा कंडिशन ट्रू असेल परत आपण प्रोसेस अप्लाय करणार टू LA ऑफ 4 अँड 25 पण प्रिंट होणार. ठीक आहे. अच्छा, इन्क्रीमेंट करा. k+1 काय बनणार 5. सो नाउ व्हेन द काउंटर इज ऑन 5. आता मला सांगा जर तुम्ही इथं 5 ठेवलं, 5 इज लेस दॅन इक्वल टू 4. सो दिस कंडिशन इज गोइंग टू बिकम फॉल्स. And when the condition is going to become false, we cannot repeat the step number 4 and step number 5. So we have to skip the steps and we have to go to the step called as stop. आणि आपण आतापर्यंत ट्रेव्हर्सिंग कंप्लीट केलाय. आपण सगळ्यांकडे व्हिजिट केलं आणि सगळ्यांना प्रिंट पण केलं. सगळ्यांना व्हिजिट केलं आणि सगळ्यांवरती आपण प्रोसेस अप्लाय केलं. काय केलं, प्रोसेस अप्लाय केलं. नाउ दॅट प्रोसेस कॅन बी एनिथिंग ना. द प्रोसेस कॅन बी एडिशन, सबट्रॅक्शन, डिस्प्लेइंग, एनिथिंग. सो आपण सगळ्यांना एकदा व्हिजिट केलं. आपण एकदा व्हिजिट केलं. ट्रेव्हर्सिंग म्हणजे काय, visiting each and every elements of the array exactly once so that it can be processed. सो आपण अॅरेच्या प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट केलं आणि आपण ते प्रोसेस अप्लाय केलं. सो दॅट्स इट. दिस इज कॉल्ड एज ट्रेव्हर्सिंग लिनियर अॅरे. ठीक आहे, समजलं का. तर हे अल्गोरिदम तुम्ही लक्षात ठेवा. अल्गोरिदम या चॅप्टरमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. या चॅप्टरमध्ये अल्गोरिदम जे आहेत, या चॅप्टरमध्ये अल्गोरिदम खूप इम्पॉर्टंट आहेत. एक्झाम मध्ये अल्गोरिदम्सच तुम्हाला जास्त करून विचारतात. क्लिअर एव्हरीबडी. चलो वी कॅन गो टू द नेक्स्ट टॉपिक. चलो येस. आता नेक्स्ट काय, ऍव्हरेज ऑफ ऑल द एलिमेंट्स इन द अॅरे. येस, हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 3 मार्क्सला विचारतात. what is an array? Write an algorithm to find the average of all elements of the array. ठीक आहे, क्वेश्चन परत रिपीट करतो. 3 मार्क्सला तुम्ही भरपूर वेळा PYQ मध्ये सुद्धा बघितलं असेल. व्हॉट इज अॅरे? राईट अन अल्गोरिदम टू फाइंड ऍव्हरेज ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ द अॅरे. म्हणजे आपल्याला असा अल्गोरिदम लिहायचा आहे जो अल्गोरिदम काय करेल, आपल्या अॅरे एलिमेंट्सला सम करेल आणि त्यांचं ऍव्हरेज काढेल. ठीक आहे. आता मला सांगा व्हॉट इज द बेसिक थिंग. लाईक तुम्हाला सगळ्या एलिमेंट्सला ऍड करावं लागेल आणि त्याला कुठेतरी स्टोअर करा. सम म्हणून एक व्हेरिएबल घ्या, त्याच्यामध्ये स्टोअर करा आणि त्याला डिवाइड करा बाय 4. हे केलं तर तुम्हाला काय भेटेल, ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणून एक व्हेरिएबल ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही फायनल आन्सर स्टोअर करू शकता. ठीक आहे, समजलं काय करायचंय. ठीक आहे, चलो पार्ट 1 पार्ट 2. सो दिस इज कॉल्ड एज अ पार्ट 1. नाउ व्हाट इज पार्ट 1? पार्ट 1 consists of name of the array. What is name of the array? Average of the elements of the array. Then पार्ट 1 मध्ये अजून काय असतो, व्हॉट व्हेरिएबल्स हॅज टू बी यूज इन द अॅरे अँड व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस अॅरे. व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस अल्गोरिदम. ते सगळं तुम्हाला लिहावं लागेल. लेट लिनियर अॅरे, let LA be the linear array of size n. What is n? N is a size. So what is the size? N is equal to 4. Size म्हणजे n किती असेल आपला 4. Size of the array 4. With lower bound LB, हा ठीक आहे. With lower bound LB and upper bound UB, this algorithm will find average of all the elements of the array. Yes, so LB काय असेल 1, UB काय असेल 4 आणि ऍव्हरेज म्हणून एक व्हेरिएबल असेल जो आपला आन्सर स्टोअर करेल. देयर इज अ व्हेरिएबल कॉल्ड एज ऍव्हरेज विच इज गोइंग टू स्टोअर द आन्सर. येस, पहिला स्टेप आणि लास्ट स्टेप माहिती आहे सगळ्यांना. पहिला स्टेप स्टार्ट अँड लास्ट स्टेप इज स्टॉप. आय होप सो द फर्स्ट अँड लास्ट स्टेप आर क्लिअर इन द अल्गोरिदम. ठीक आहे, 11th मध्ये पण तुम्ही अल्गोरिदम लर्न केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे पहिला स्टेप आणि लास्ट स्टेप हा नेहमी फिक्स असतो. दॅट इज स्टार्ट अँड स्टॉप. चलो, इनिशियलाइज सम इज इक्वल टू 0. म्हणजे आपण इथं काय करतोय सध्या तरी सम करणार. आपण आधी सगळ्यांना ऍड करणार ना. सो समला पण काय देऊ, सम 0 आहे असं पण समजून चालू. कारण सम मध्ये कोणताही व्हॅल्यू नसला पाहिजे. सम मध्ये काहीतरी व्हॅल्यू असेल मग तो पण ऍड होऊन भेटणार आपल्याला. सो सम इनिशियलाइज करू 0. ठीक आहे, सो समला आपण इनिशियलाइज केला 0. इनिशियलाइज काउंटर k टू LB. म्हणजे k चं व्हॅल्यू काय असेल आता मला सांगा. k चं व्हॅल्यू काय असेल. k चं व्हॅल्यू सध्या असेल LB. LB म्हणजे 1.
सो या स्टेपमध्ये मला सांगा, इथे मी साईडला लिहितो, काम करा मी थोडं फॉन्ट छोटा करतो आणि इथं लिहितो. आता मला सांगा केचं व्हॅल्यू काय, सध्या केचं व्हॅल्यू असेल 1. के म्हणजे एलबी ना, आणि एलबी म्हणजे कोण 1. सो आता सध्या केचं व्हॅल्यू काय 1. रिपीट स्टेप 5th and 6th, 5th and 6th स्टेप, 5th स्टेप आणि 6th स्टेप तोपर्यंत रिपीट होणार जोपर्यंत आपला हा कंडिशन ट्रू असेल. आणि जसं आपला हा कंडिशन फॉल्स बनेल, आपला हा 5th आणि 6th स्टेप रिपीट होणार का नाही. 5th आणि 6th स्टेप रिपीट होणार नाही. तुमचं वाईलचं कंडिशन जोपर्यंत ट्रू असेल तोपर्यंत तुमचं काम चालेल लूपमध्ये, आणि जसं तुमचं वाईलचं कंडिशन फॉल्स बनेल तुमचं काम बंद. तुम्ही 5th आणि 6th स्टेपला रिपीट करू शकत नाही. ठीक आहे, चेक करू आपण आता 5th 6th स्टेप रिपीट करू शकतो का सांगा. केचा व्हॅल्यू काय 1. 1 इज लेस दॅन इक्वल टू यूबी. यूबी म्हणजे कोण रे, अप्पर बाउंड. अप्पर बाउंड कोण असतो 4. सो 1 इज लेस दॅन इक्वल टू 4. इज दिस कंडिशन ट्रू? येस ऑफ कोर्स माय डियर फ्रेंड्स, दिस कंडिशन इज ट्रू. सो कॅल्क्युलेट सम इज इक्वल टू एल ऑफ के. आता एल ऑफ के म्हणजे एल ऑफ 1. मला सांगा तुम्ही सम कॅल्क्युलेट करणार, सम प्लस एल ऑफ के. एल ऑफ 1 मध्ये कोण आहे 70. सो 70 प्लस सम मध्ये कोण आहे सध्या, सम मध्ये 0. 0 प्लस 70. सो द आन्सर इज 70. आता सम मध्ये कोण स्टोर होणार, सम मध्ये स्टोर होणार 70. सो द व्हॅल्यू ऑफ सम विल बी अपडेटेड बाय 70. चलो नेक्स्ट इन्क्रीमेंट काउंटर. सो केचं व्हॅल्यू सध्या तरी 1 आहे. सो 1 प्लस 1 2. सो केचं नवीन व्हॅल्यू काय येणार 2. केचं नवीन व्हॅल्यू काय येणार 2. चलो नाव लेट्स आपण बघूयात आपण स्टेप नंबर 7 ला जाऊ शकतो का. आता मी इथून स्टेप नंबर 7 ला जाऊ शकत नाही, कारण जोपर्यंत माझा हा कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत मी स्टेप नंबर 7 ला जाऊ शकत नाही. चेक करू आता केचं व्हॅल्यू काय बनणार 2. सांगा 2 इज लेस दॅन इक्वल टू 2 इज लेस दॅन इक्वल टू 4. कंडिशन इज ट्रू. सो अगेन आय हॅव टू परफॉर्म स्टेप नंबर 5 अँड स्टेप नंबर 6. स्टेप नंबर 5 मला सांगा लास्ट अपडेटेड व्हॅल्यू ऑफ सम दॅट इज 70 प्लस एल ऑफ 2. एल ऑफ 2 नवीन केचं व्हॅल्यू काय असेल, तर नवीन केचं व्हॅल्यू इथं नवीन केचं व्हॅल्यू काय असेल 2. सो एल ऑफ 2 काय असेल 70 प्लस 50. काय असेल 70 प्लस 50 बरोबर, दॅट इज 120. सो समचं व्हॅल्यू काय येणार 120. सो समचं नवीन व्हॅल्यू काय येणार तुम्हाला 120. समचं नवीन व्हॅल्यू काय येणार तुम्हाला 120 भेटणार. अँड देन यू आर गोइंग टू इन्क्रीमेंट द काउंटर. सो काउंटर 2 चं काय होणार 3. चलो मग परत त्याला इन्क्रीमेंट करा. इन्क्रीमेंट तर केलं, मग परत स्टेप नंबर 5 आणि स्टेप नंबर 6 ला रिपीट करा. मग तुमचं काय होणार इथं परत ऍड होणार. सो तुमचा जो आहे दॅट इज 120 प्लस 80 होणार. ठीक आहे, मग परत एकदा होणार स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 ला परत एकदा रिपीट होणार, आणि जो काही सम असेल तो 10 सोबत ऍड होणार. तो काय होणार 10 सोबत ऍड होणार. ठीक आहे, हे बघा 120 प्लस 80 किती होणार, 120 प्लस 80 किती होणार 8 9 10. ठीक आहे, दॅट इज 200. आणि लास्ट स्टेपला परत 200 मध्ये 10 ऍड होणार. सो दॅट इज 210. सो फायनल सम विल बी 210. सगळ्यांना ऍड केलं तर 210. आणि स्टेप नंबर आपण इथं 5 पर्यंत गेलो, जसं 4 पर्यंत गेलो, जसं इथं 5 येणार 5. जसं आपला केचा व्हॅल्यू 5 बनणार, आपला हा कंडिशन फॉल्स होणार. हे सगळं परत क्लिअर करतो. जसं आपलं आता आपण सगळ्यांना ऍड करत करत 120 पर्यंत आलो. जसं आपलं केचा व्हॅल्यू 5 बनणार, हा कंडिशन फॉल्स होणार. म्हणजे आपण 5th and 6th स्टेपला रिपीट करू शकत नाही. वी कॅनॉट रिपीट द 5th and 6th स्टेप. सो नाउ डायरेक्टली हॅव टू गो टू द स्टेप नंबर 7 दॅट इज डिस्प्ले सम. सो सम काय डिस्प्ले होणार 210. सो सम विल बी 210. and then we'll calculate average. Average कसं calculate करणार, sum upon n. So what is sum 210 upon n slash मध्ये divide by n. n चा व्हॅल्यू काय आता आपल्याकडे माहित होता 4. सो 210 डिवाइड बाय 4. सो जो तुमचा आन्सर भेटेल याच्यामध्ये या कॅल्क्युलेशन मधनं जो तुमचा आन्सर भेटेल तो असेल तुमचा ऍव्हरेज, आणि तो इथं स्टोर होणार, ऍव्हरेज मध्ये स्टोर होणार आणि तो डिस्प्ले होणार. सो ऍव्हरेज विल बी डिस्प्लेड आफ्टर ऑल द कॅल्क्युलेशन्स. and this is the algorithm to find the average of all the elements in the array. आता हा arrayचा साईज आपण 4 घेतला. आता इथं n च्या ठिकाणी कोणी असेल, n च्या ठिकाणी कोणी असेल, दॅट कॅन बी 1000 ऑल्सो, वी डोंट नो दॅट. दॅट कॅन बी 2000 ऑल्सो, वी डोंट नो दॅट. ठीक आहे, म्हणजे हा अल्गोरिदम या एक्झाम्पल साठी तर सुटेबल आहे, पण या एक्झाम्पलच्या ठिकाणी तुम्ही कोणताही मोठा एक्झाम्पल ठेवा त्याच्यासाठी पण तुमचा हा अल्गोरिदम रन होणार. ठीक आहे, आपण कॉमन अल्गोरिदम लिहितोय, इन जनरल अल्गोरिदम लिहितो. आपण मेन्शन केलंय का इथले एलिमेंट्स, आपण मेन्शन केलंय का नाही. आपण फक्त आपल्या अंडरस्टँडिंग पुरता आपण साईडला रन कंपाईल करत होतो. पण दिस अल्गोरिदम कॅन बी एक्झिक्युटेड फॉर एनी ऑफ द लिनियर अरे, अँड दिस अल्गोरिदम विल फाइंड द ऍव्हरेज ऑफ ऑल द एलिमेंट्स इन द अरे. समजलं. सो ऍव्हरेज काढण्यासाठी आपण आधी सम करतो, समला मग एन डिवाइड करतो आणि मग आपल्याला ऍव्हरेज भेटतो. ठीक आहे, ठीक आहे, समजलं का सगळ्यांना हा अल्गोरिदम. ठीक आहे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेप तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय बरं का. प्रत्येक स्टेप एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय, नीट लक्ष द्या आणि समजून घ्या आणि आपल्या आपल्या बुकमध्ये लिहून काढा. ठीक आहे, व्हिडिओला स्टॉप करा
आपल्या आपल्या बुकमध्ये लिहून काढा, नाहीतर स्क्रीनशॉट काढून घ्या, समजून घ्या फक्त, ठीक आहे. एक्झामला लिहिता आलं पाहिजे. चलो नेक्स्ट. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर कॉल्ड ॲज लिनियर सर्च अल्गोरिदम. आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? लिनियर सर्च अल्गोरिदम. व्हॉट इज द नेम ऑफ द टॉपिक? येस, द नेम ऑफ द टॉपिक इज कॉल्ड ॲज लिनियर सर्च अल्गोरिदम. लिनियर सर्च अल्गोरिदम. लिनियर सर्च अल्गोरिदम, ठीक आहे. आणि अजून एक अल्गोरिदम आपण आता तर लिनियर सर्च अल्गोरिदम डिस्कस करतोय, पण आपल्याकडे अजून एक अल्गोरिदम आहे कॉल्ड एज बायनरी सर्च अल्गोरिदम. कोण आहे बायनरी सर्च अल्गोरिदम? माझं गॅरंटी तुम्हाला, माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला, हे 3 टॉपिक्स मी सांगतो ना, या 3 टॉपिक पैकी एक टॉपिक तुम्हाला 3 मार्क्सला कंपल्सरी येणार. लिनियर सर्च अल्गोरिदम किंवा बायनरी सर्च अल्गोरिदम किंवा बबल सॉर्ट अल्गोरिदम, या 3 अल्गोरिदम पैकी एक अल्गोरिदम कंपल्सरी गॅरंटीड 101% तुमच्या सीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणून हे काय करणार अल्गोरिदम, आता हे अल्गोरिदम काय असणार? फिक्स नंबर ऑफ स्टेप्स असतो. तर माझं एक्सप्लेनेशन ऐकून घ्या, आपल्या आपल्या बुकमध्ये नोट्स लिहून काढा आणि हे समजून घ्या, आणि एक्झामला तुम्हाला लिहिता आलं पाहिजे तेवढं प्रॅक्टिस तुम्हाला करायचं आहे. बेसिकली तुम्हाला अल्गोरिदम जर समजलं तर तुम्ही तुमच्या पेपरला सुद्धा हा अल्गोरिदम लिहू शकता, ठीक आहे. चलो, सो वी स्टार्ट द फर्स्ट अँड द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अल्गोरिदम कॉल्ड ॲज लिनियर सर्च अल्गोरिदम, which will be asked in a board exam for 3 marks. But before starting this algorithm, मी तुम्हाला एक एक्झाम्पल समजवतो की हा लिनियर सर्च अल्गोरिदम एक्झॅक्टली कसं काम करतो. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल. सो बाय दिस एक्झाम्पल वी कॅन अंडरस्टँड द लिनियर सर्च अल्गोरिदम. हा ऑलरेडी माझ्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. लिनियर सर्च अल्गोरिदम, बरोबर. लिनियर सर्च अल्गोरिदम, बायनरी सर्च अल्गोरिदम आणि बबल सॉर्ट हा ऑलरेडी माझ्याकडे रेकॉर्डेड आहे. पण मला अजून थोडं डिजिटल बोर्डवरती रेकॉर्ड नाही केलं, मी माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनला शेअर करून रेकॉर्ड करत होतो. पण मला थोडं कंटेंट अजून बेटर बनवायचं आहे, तर मी परत एकदा एक्सप्लेन करतो तुमच्यासाठी, ठीक आहे. एकदम डिटेलमध्ये परत एकदा तुमच्यासाठी मी खास एक्सप्लेन करतोय, ठीक आहे. तर लक्ष द्या. तर आपण काय करू ना, एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की हा लिनियर सर्च अल्गोरिदम एक्झॅक्टली काम कसं करतो. मग आपण त्या अल्गोरिदमला धरू आणि आपण समजून घेऊ की अल्गोरिदम कसं रन होणार, ठीक आहे. समजलं? चलो, सो लेट्स टेक एन एक्झाम्पल. दिस इज एन ॲरे and the name of the array is called as list. एक array घेतलं. अच्छा, now what is 0 1 2 0 पासून पण स्टार्ट होऊ शकतो बघा. इंडेक्स नंबर 1 पासून पण स्टार्ट होऊ शकतो. सो 0 1 2 3 4 5 6 7 दिस इज कॉल्ड ॲज इंडेक्स नंबर. अँड आतमध्ये जो डेटा आहे त्याला आपण म्हणतो डेटा एलिमेंट्स. 65 20 10 55 32 12 50 99 दिस इज कॉल्ड ॲज अ डेटा एलिमेंट्स, ठीक आहे. चलो, आता आपला हा अल्गोरिदमचा मोटो काय? सर्च करणं. काय करणं? सर्च करणं. पण ज्या एलिमेंटला आपण सर्च करतो ना, एलिमेंट टू बी सर्च, नेहमी लक्षात ठेवा, एलिमेंट टू बी सर्च्ड, ज्याला आपण शोधतोय ना, ज्या एलिमेंटला आपण शोधतोय ना, त्याला आपण आयटम असं म्हणतो, ठीक आहे. ठीक आहे, काय म्हणतो? आयटम असं म्हणतो. आता हे ऑफलाईन क्लासमध्ये सांगताना सगळे मुलं हसतात, तुम्ही असू नका, ठीक आहे. सो ज्या एलिमेंटला आपल्याला सर्च करायचं ना, त्या एलिमेंटला आपण काय म्हणतो? आयटम. अरे हे डेटा स्ट्रक्चर मधला आयटम आहे रे, ठीक आहे. तर ज्याला आपल्याला सर्च करायचं ना, त्याला आपण काय म्हणतो? आयटम. सो सर्च एलिमेंट इज 12, म्हणजे हा ॲरे आहे. आता एक मिनिट, कम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये एवढे छोटे छोटे ॲरे असतात का? नाही. कम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये खूप मोठे मोठे ॲरे असतात, पण त्याच्यामध्ये हा अल्गोरिदम कसं काम करतो ते आपण लर्न करतो, ठीक आहे. पण आपल्याला समजावं म्हणून हा छोटासा ॲरे आपण घेतोय, ठीक आहे. आणि एक्झाम मध्ये पण तुम्ही हा अल्गोरिदम लिहिताना एक्झाम्पल द्यायचं. भरपूर मुलं काय करतात ना, अल्गोरिदम लिहून येतात पण एक्झाम्पल लिहित नाही, आणि ते एक्सपेक्ट करतात की एक्झामिनरने आम्हाला 3 मार्क दिलं पाहिजे. अरे तू अल्गोरिदम पण लिही, भले एक्झाम्पल सांगितलं नाहीये, पण तुम्ही असं एक्झाम्पल पण लिहून या, तुम्हाला 100% तुमचे 3 मार्क्स भेटेल. नो एक्झामिनर कॅन डेअर टू कट युअर मार्क्स, राईट. सो चलो, ज्या एलिमेंटला सर्च करायचं आपण त्याला काय म्हणतो? आयटम. सो हु इज आयटम? 12, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, आयटम 12 हा लोकेशन 5 ला आहे. याला आपण काय म्हणतो? एलओसी. एलओसी म्हणजे लोकेशन ऑफ दी ॲरे, लोकेशन ऑफ दी डेटा एलिमेंट इज कॉल्ड एज एलओसी. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, 12 हा आयटम कुठं आहे? एलओसी 5 वरती आहे. पण हा अल्गोरिदम कसं शोधणार? हा कम्प्युटरचा अल्गोरिदम कसं शोधणार? कम्प्युटरचा अल्गोरिदम काय करतो? सगळ्यात आधी एलओसी 0 ला जातो, सगळ्यात स्टार्टिंगच्या एलओसी ला जाणार. स्टार्टिंग एलिमेंट कोण आहे? 65, आणि आपला आयटम कोण आहे? 12. सो 65 अँड 12 आर दे इक्वल? नो, दे आर नॉट इक्वल. सो आपला काउंटर जो आहे, आपला काउंटर इथून स्टार्ट होणार युबी पासून, एलबी पासून, सॉरी, युबी म्हणजे अपर बाउंड, एलबी म्हणजे लोअर बाउंड. सो आपला काउंटर कोणून सुरू होणार? लोअर बाउंड. सो आपला काउंटर सुरू होतो लोअर बाउंड. आता मला सांगा, लोअर बाउंड मधला कोण आहे? 65 आणि 12, या दोघांमध्ये कंपॅरिझन होणार. आर दे सेम? नो, बोथ आर नॉट मॅचिंग. इथे लिहिले बघा, बोथ आर
not matching, so move to the next element. So both are not matching, so what we'll do, our algorithm will move to the next element, means the counter will get incremented. So counter काय होणार, counter increment होणार. आता मला सांगा 12 and item 20 and item 12. So 20 is the data element of LOC1 is not equal to item 12. So again data are not matching, so we will increment the counter. So counter आता इथे येणार, काउंटर आता इथे येणार, इन्क्रीमेंट झाला ना, काउंटर इन्क्रीमेंट झाला तर काउंटर पुढे येणार. आता मला सांगा 10 and 12, आर दिस एलिमेंट्स मॅचिंग? नो, बोथ आर नॉट मॅचिंग, सो मूव्ह टू द नेक्स्ट एलिमेंट. सो परत दोघं मॅच नाही झाले, वाटलं तुम्ही लिहू शकता 10 इज नॉट इक्वल टू 20, सो इन्क्रीमेंट द काउंटर, काउंटर इन्क्रीमेंट होणार. परत 55 and 55 is the data element and next data element, and 12 is the item which has to be found. Again they both are not matching, so move to the next element. 32 and 12, again 32 and 12 are not matching, so move to the next element. म्हणजे समजते का लिनियर सर्च अल्गोरिदम कसं काम करतो? येस, आता जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय असंच आपलं लिनियर सर्च अल्गोरिदम काम करतोय. 12 12, क्या बात है, मॅचिंग. 12 इक्वल टू 12, सो दिस इज मॅचिंग. मग आपण प्रिंट करणार आयटम फाउंड ऍट लोकेशन, आयटम फाउंड ऍट लोकेशन 5. येस, आयटम फाउंड ऍट लोकेशन 5 असं आपण प्रिंट करणार. असं प्रिंट झालं की आपण स्टॉप करणार. अरे आपल्याला जो पाहिजे होता तो भेटला ना, कोण पाहिजे होता? आयटम टू बी सर्च, मीन्स द एलिमेंट टू बी सर्च. तो एलिमेंट कोण होता? 12. तो 12 भेटला ना, मग याच्या पुढे जाणार का आपण? नाही, मग आपण याच्या पुढे जाणार नाही. आपला अल्गोरिदम जो आहे, आयटम भेटला तर आपला अल्गोरिदम स्टॉप झाला पाहिजे. आपला अल्गोरिदम काय झाला पाहिजे? स्टॉप झाला पाहिजे, कारण याच्या पुढे काही नाहीये. बोथ आर मॅचिंग, so we stop comparing and display the element found at index 5. The element is found at location 5. So आता जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, नीट लक्ष द्या, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, असंच आपलं लिनियर सर्च अल्गोरिदम रन होतो. इन द सेम वे द लिनियर सर्च अल्गोरिदम इज गोइंग टू लर्न, अँड दिस इज अल्गोरिदम इन फ्रंट ऑफ यू. फायनली तो मोमेंट आला जे तुम्हाला अल्गोरिदम लर्न करायचं. ठीक आहे, सो दिस इज द अल्गोरिदम विच इज इन फ्रंट ऑफ यू. आता आपण हे अल्गोरिदम समजून घेऊ. समजलं? अरे एवढं कशाला टेन्शन घेता तुम्ही लोक? मी जो एक्झाम्पल तुम्हाला दिलं तो समजलं का? इफ द आन्सर इज येस, तुम्ही पुढचा अल्गोरिदम माझ्याकडनं लर्न करा. इफ द आन्सर इज नो, इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड की बाबा अरे सर मला थोडं डाऊट आहे, मला नाही समजलं, टेन्शन घेऊ. रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, थोडं व्हिडिओ मागे घ्या, परत बघा आणि परत समजून घ्या. जोपर्यंत समजत तोपर्यंत ऐकत राहा, समजेल. जोपर्यंत समजत तोपर्यंत ऐकत राहा, समजेल. ठीक आहे, चलो. पार्ट 1 अल्गोरिदम लिहिताना पार्ट 1 मध्ये लिहितो आणि पार्ट 2 मध्ये लिहितो. ऑलवेज रिमेंबर वी हॅव टू फॉलो द अल्गोरिदमिक नोटेशन. जर तुम्ही अल्गोरिदमिक नोटेशन फॉलो नाही केलं तर तुमचे मार्क्स कट होणार. And what is algorithmic notation? We all know. We have tried the algorithm in 2 parts, part 1, part 2. Part 1 contains the name of the algorithm, the variables to be used in the algorithm, and also it contains the purpose of the algorithm. Yes. So baga, linear. This is the linear search algorithm. This is the name of the algorithm. Data, n, item, LOC. These are the variables which are to be used in the algorithm. Let data is a linear array. So array चं नाव काय असेल? Data. बघा, हा एक array आहे. ॲरेचं नाव काय घेतलं आपण? डेटा. ॲरेचं नाव काय आहे? डेटा ऑफ साइज एन. आता एन म्हणजे काय असेल? साइज ऑफ द ॲरे. व्हॉट इज द साइज ऑफ द ॲरे? 1 2 3 4 5. सो एन इज द साइज ऑफ द ॲरे. सो साइज ऑफ द ॲरे इज रिप्रेझेंटेड बाय एन अँड दॅट इज नथिंग बट 5 आताच्या एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, चलो. दिस अल्गोरिदम विल फाइंड द लोकेशन ऑफ आयटम. नाउ हु इज आयटम? द एलिमेंट विच हॅज टू बी सर्च्ड. जो एलिमेंट आपण सर्च करतोय त्या एलिमेंटला आपण काय म्हणतो? आयटम. ठीक आहे, हे सगळं बघू नका, तुम्ही कन्फ्युज होताल. ठीक आहे, हे सगळं बघू नका, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो काय आहे. ठीक आहे, चलो. सो ज्या एलिमेंटला आपल्याला शोधायचं आहे त्या एलिमेंटला आपण काय म्हणतो? आयटम असं म्हणतो. ठीक आहे, द अल्गोरिदम विल फाइंड द लोकेशन ऑफ आयटम इन डेटा. डेटा इज द नेम ऑफ द ॲरे, and if search is unsuccessful it will set location equal to null. Now there are two cases. One case is that the search can be successful and the other case is that the search can be unsuccessful. Now can you tell me when will the search आपला सक्सेसफुल कधी बनेल? ज्यावेळेस आपला आयटम भेटेल त्या केसमध्ये आपला सर्च जो आहे तो सक्सेसफुल असेल. आणि समजा मी असा काहीतरी आयटम घेतला जो त्या ॲरे मध्येच नाहीये, जसं की फॉर एक्झाम्पल 50. कॅन यू सी 50 हियर? नो, वी कॅनॉट सी द 50. सो 50 जर तुम्हाला नाही भेटला तर त्या सर्चला आपण म्हणतो अनसक्सेसफुल सर्च. काय म्हणतो त्याला? अनसक्सेसफुल सर्च. इफ द आयटम इज नॉट फाउंड दॅट सर्च इज कॉल्ड ॲज अनसक्सेसफुल सर्च. आणि समजा अनसक्सेसफुल सर्च झाला तर काय प्रिंट झालं पाहिजे? लोकेशन नल, कारण आपल्याला सर्च जो होता तो अनसक्सेसफुल होता. समजलं?
या कंडिशनसाठी आता तुम्हाला अल्गोरिदम लिहायचं आहे. सो लेट स्टार्ट द अल्गोरिदम. पहिला स्टेप आणि लास्ट स्टेप माहित असेल. द फर्स्ट स्टेप इज कॉल्ड एज स्टार्ट. द फर्स्ट स्टेप इज कॉल्ड एज स्टार्ट and the last step is called as stop. I repeat again, the first step is called as start, the last step is called as stop. चलो, इनिशियलाइज LOC, सेट LOC to 1. आता आपण काय करतोय, आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण के घेत होतो, के, पण इथं आपण घेणार LOC. के पण घेऊ शकता, पण LOC घ्या. LOC म्हणजे लोकेशन ऑफ द इंडेक्स, लोकेशन ऑफ द एलिमेंट. LOC काय म्हणणार 1, लोकेशन ऑफ द डेटा एलिमेंट. नाव सेट द एलिमेंट 1. सो आपला काउंटर कोड असेल, आपला काउंटर 1 कडे येणार, आपला काउंटर कोड येणार 1 कडे येणार. रिपीट स्टेप 4th and 5th. येस, हा तर तुम्हाला माहित असेल लूपिंग स्टेटमेंट. 4th and 5th, हा 4th आणि 5th तुम्ही तोपर्यंत रिपीट करणार जोपर्यंत हा कंडिशन फॉल्स होत नाही. म्हणजे जोपर्यंत हा कंडिशन ट्रू असेल तुम्ही 4th and 5th स्टेपला सोडून बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला 4th and 5th स्टेपला रिपीट करत राहावं लागेल. जसं हा कंडिशन फॉल्स होतो मग तुम्ही या 4th and 5th ला सोडून बाहेर जाऊ शकता. असं आपला कंडिशन असतो. ठीक आहे, बघूयात. लोकेशन काय 1 इज लेस दॅन इक्वल टू n. n म्हणजे साइज ऑफ द अरे 5. अरे 1 is less than equal to 5. Yes, of course this condition is true. So now we have to repeat 4th and 5th. Yes, chalo, let's start repeating 4th and 5th. So what is the 4th step of the algorithm saying? Compare item. आपण कंपेअर करणार. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं 12. एक मिनिट, आयटम कोण आहे ते तर आपण सांगितलंच नाही. एक काम करू, अरे थांबा, एक काम करू, आयटम असं घेऊ. आयटम कुणाला शोधायचे, घ्या 15. आयटम 15. आपला आयटम कोण आहे 15. आणि तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे कुठं आहे LOC 3. पण आपल्याला अल्गोरिदमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डिस्कस करायचं. ठीक आहे, सो मला सांगा आयटम कोण आहे. आयटम कोण आहे आता सांगितलं ना, आयटम आपण डिसाईड केला 15. सो आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आयटम कोण आहे आता 15. सांगा, आपण कम्पेअर करणार आहे. आपला कम्पेअर आणि आपण LOC ला कुठे सेट केले 1. आपला LOC कुठे असणार आहे 1. सध्या आपला पॉइंटर कोड काउंटर कोड आहे काउंटर 1 वरती. ठीक आहे, सांगा इफ, हा एक लूप आहे, इफ आयटम इक्वल टू डेट ऑफ LOC. मला सांगा आयटम कोण आहे, पटकन सांगा आयटम कोण आहे 15 इज इक्वल टू डेटा ऑफ LOC. व्हॉट इज LOC 1. सो डेटा ऑफ LOC, डेटा इज द नेम ऑफ द अरे. डेटा ऑफ 1 मध्ये कोण आहे 12. सो डेटा ऑफ 1 मध्ये कोण असेल 12. सो मला सांगा 15, मला सांगा 15 is not equal to 12. 15 is not equal to 12. So this condition is becoming false. If चा कंडिशन फॉल्स बनतो. आता if हा कंडिशन फॉल्स झाला तर तुम्ही हे जो रेड कलर मध्ये दिले ते तुम्ही प्रिंट नाही करू शकत. जर हा कंडिशन ट्रू झाला तर तुम्ही तो जाऊ शकता. आता हा कंडिशन फॉल्स आहे तर तुम्ही हे प्रिंट नाही करू शकत. तुम्हाला स्टेप नंबर 5 ला जावं लागेल आणि तुम्हाला इन्क्रीमेंट करावं लागेल LOC. LOC चा व्हॅल्यू काय आता 1. LOC was now 1. So LOC plus 1. So LOC will become 2. Yes, now the value of LOC will become 2. So सांगा 2 साठी कंडिशन ट्रू आहे का. येस, 2 is less than equal to 5. The condition is true. आता मला सांगा आयटम तर तोच असणार, आयटम तर चेंज होणार नाही, पण आपला डेटा ऑफ LOC, डेटा ऑफ LOC म्हणजे 2. सो डेटा ऑफ 2 वरती कोण आहे 39. सो मला सांगा 15 इक्वल टू 39. Now tell me 15 is not equal to 39. So can we go here? Can we print this two red color lines? नाही, म्हणून मी तुम्हाला रेड कलर मध्ये दिले. आपण हे रेड कलरचे लाईन्स कधी एक्झिक्यूट करू शकतो, ज्यावेळेस आपला हा इफ कंडिशन ट्रू बनेल. इफ कंडिशन ट्रू झाला तर हे रेड कलरचे 2 लाईन्स रन होणार. आता आपलं कंडिशन फॉल्स बनतोय तर आपण ते रेड कलरचे 2 लाईन्सला एक्झिक्यूट करू शकत नाही. वी हॅव टू गो टू द नेक्स्ट स्टेप, दॅट इज स्टेप नंबर 5, अँड वी हॅव टू इन्क्रीमेंट LOC. 2 plus 1 3. तर त्याचा फॉर्म्युला असतो LOC इज इक्वल टू LOC plus 1 म्हणजे 2 plus 1 3. LOC चा नवीन व्हॅल्यू 3. मला सांगा LOC चा नवीन व्हॅल्यू पटकन बोला. LOC चा नवीन व्हॅल्यू 3. आता मला सांगा 3 लेस दॅन इक्वल टू 5. कंडिशन इज ट्रू. सो मला सांगा डेटा कंपेअर आयटम. सो 15 आयटम तर चेंज होणार ना, आयटम तर आपला फिक्स असणार आहे 15. सो बघा 15 इक्वल टू डेटा ऑफ 3. सो नाउ टेल मी व्हॉट इज देअर इन डेटा ऑफ 3. डेटा ऑफ 3 म्हणजे 15. येस, 15 इक्वल टू 15. नाउ कैन यू टेल मी इज दिस कंडिशन ट्रू. 15 इक्वल टू 15. येस, हा फॉल्स होता, हा पण फॉल्स होता, पण हा झाला ट्रू. 15 इक्वल टू ट्रू. अरे 15 इक्वल टू 15 ट्रू ना. 15 इक्वल टू 15 ट्रू. हा कंडिशन ट्रू झाला. आता मी या रेड कलरच्या स्टेटमेंट्सला एक्झिक्यूट करणार. येस, आय एम गोइंग टू रिपीट द रेड कलर स्टेटमेंट. रेड कलरच्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितले बघा बरं. रेड कलरच्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितले, डिस्प्ले आयटम फाउंड ॲट LOC. हे नाही, ठीक आहे, डिस्प्ले आयटम फाउंड ॲट LOC म्हणजे मी काय करणार, आउटपुट डिस्प्ले करणार. काय डिस्प्ले करणार, आयटम फाउंड ॲट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ LOC. एक मिनिट, LOC म्हणजे कोण, LOC मध्ये कोण आहे, LOC म्हणजे 3. येस, आयटम फाउंड ॲट 3 असं आपण प्रिंट करणार. बघा 15 म्हणजे 3, आयटम फाउंड ॲट 3. सेकंड, गो टू स्टेप स्टॉप. आता आपण इकडे जाणारच नाही,
आपण हे सगळं रन करणार नाही, आपण इथून डायरेक्टली जम्प मारणार स्टॉप वरती आणि आपला अल्गोरिदम स्टॉप होणार. म्हणजे आपण पुढे जायचंच नाही ना. अरे तुमचा आयटम भेटला ना ऍट LOC3, तुम्हाला जो एलिमेंट सर्च करायचा होता तो एलिमेंट भेटला, तर मग पुढे जाऊन काय फायदा? पुढे जाऊन काय फायदा? मग तुम्ही काय करा, डायरेक्ट एक्झिट करा, डायरेक्ट स्टॉप करा, तुमचा अल्गोरिदम तिथूनच स्टॉप होतो. सो फ्रॉम हिअर गो टू स्टेप स्टॉप, किंवा आपण असं पण लिहू शकतो गो टू स्टेप 7 असं पण लिहू शकतो. गो टू स्टेप 7 असं पण लिहू शकतो. स्टेप 7 म्हणजे काय? स्टॉप, किंवा असंही लिहा गो टू स्टेप स्टॉप, संपला विषय, स्टॉप करा, दॅट्स इट. समजलं? सो दिस सर्च वॉज कॉल्ड ॲज सक्सेसफुल सर्च. या सर्चला आपण काय म्हणतो? सक्सेसफुल सर्च. चलो आता एक काम करू, आपण आयटम घेऊ 16. आता आयटम घेऊ 16, म्हणजे इथं पण काय झालं असतं, आपलं कंडिशन फॉल्स झाला असता, मग काउंटर इन्क्रीमेंट झाला असता, LOC4 झाला असता, 26 इज नॉट इक्वल टू 16 आला असता, मग परत इन्क्रीमेंट झाला असता, LOC4 झाला, LOC5 आला असता, परत 35 इज नॉट इक्वल टू 16 आला असता, म्हणजे आपला पूर्ण ॲरे संपला. चलो 5 नंतर काय भेटणार? आता नीट लक्ष द्या, आता नीट लक्ष द्या. दिस इज अ अनसक्सेसफुल सर्च अँड हाऊ द अनसक्सेसफुल सर्च इज गोइंग टू रन ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. 5 नंतर काय तो 6. आता 6 आपल्याकडे काहीच नाहीये, 6 आपल्याकडे काहीच नाही. आता जस्ट इमॅजिन करा आपलं LOC आला 6. आता 6 इज लेस इक्वल टू 5. आता हा कंडिशन फॉल्स झाला, हा कंडिशन फॉल्स झाला. सो आय कॅनॉट रिपीट स्टेप नंबर 4th and 5th स्टेपला रिपीट नाही करू शकत, कारण हा कंडिशन काय झाला? फॉल्स झाला. सो हा कंडिशन फॉल्स झाल्यानंतर मी 4th and 5th ला रिपीट नाही करू शकत. 4th and 5th ला रिपीट नाही करू शकत. आय हॅव टू डायरेक्टली गो टू स्टेप नंबर 6. सो व्हॉट इज स्टेप नंबर 6? इफ LOC इज ग्रेटर दॅन n. व्हॉट इज LOC? LOC म्हणजे 6. म्हणजे आपण पूर्ण सर्च करत गेलो, आपण हितपर्यंत गेलो, आयटम नाही भेटला, मग आपण आलो 6 पर्यंत, हा कंडिशन फॉल्स झाला, तर आपण इथे तर राहू शकत नाही, मग आपण इथे जाणार. LOC म्हणजे 6 इज ग्रेटर देन n. हा ट्रू. n म्हणजे कोण? साईज ऑफ द ॲरे 5. 6 इज ग्रेटर देन 5. हा कंडिशन जर ट्रू झाला तर आपण प्रिंट करतो डिस्प्ले आयटम नॉट फाउंड. हे बघा ना, आपण 6 पर्यंत गेलो ना, आपण 6 पर्यंत गेलो, म्हणजे हा कंडिशन ट्रू झाला आणि हा कंडिशन असं कधी ट्रू झाला तर आपण प्रिंट करणार लोकेशन नल असेल आणि आपण काय प्रिंट करणार? आयटम नॉट फाउंड. काय म्हणणार? आयटम नॉट फाउंड. सो दिस सर्च विल बी अ अनसक्सेसफुल सर्च. या सर्चला आपण काय म्हणतो? अनसक्सेसफुल सर्च, कारण आपण स्टार्ट पासून एंड पर्यंत शोधत गेलो. आपला ॲरेचा साईज म्हणजे आपला n छोटा झाला आणि आपला LOC मोठा झाला, म्हणजे दिस विल बी अ अनसक्सेसफुल सर्च. अंडरस्टूड सगळ्यांना? लिनियर सर्च अल्गोरिदम. अच्छा नावावरूनच कळत असेल ना रे? अरे नावावरूनच कळते लिनियर. लिनियर म्हणजे काय? एका नंतर एक. आठवते काल लिनियर ॲरे आपण सांगितलं होतं, तसं लिनियर सर्च अल्गोरिदम. लिनियर सर्च काय करतो? एकेकाला कम्पेअर करत जातो. पण मला सांगा, याचा एक ड्रॉबॅक आहे. आता ॲरेचा साईज छोटा आहे तर ठीक आहे, 2 मिनिटात आपण समजून घेतो. पण ॲरेचा साईज खूप मोठा असेल तर येस, इफ द साईज ऑफ द ॲरे इज व्हेरी बिग then the time complexity will be increased. The time taken to run this algorithm will be very much more. So आपण सांगू शकतो this algorithm is not efficient. हा अल्गोरिदम एफिशियंट नाहीये, कारण जर आपला ॲरेचा साईज वाढला आणि आपला एलिमेंट आपल्याला भेटला नाही तर आपण शोधत किती करणार आपण? सो याचा टाइम कॉम्प्लेक्सिटी जो असतो तो खूप जास्त हाय असतो. दॅट इज अ ड्रॉबॅक ऑफ दिस अल्गोरिदम. आता या ड्रॉबॅकला कमी करण्यासाठी आपण दुसरा अल्गोरिदम डिस्कस करतो कॉल्ड ॲज बायनरी सर्च अल्गोरिदम. मला वाटतं तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करा आणि हा पूर्ण अल्गोरिदम तुम्ही थोडं समजून घ्या. तुम्हाला अजून थोडं डिफरंट वे मध्ये एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मी अजून एक व्हिडिओ रेकॉर्ड केले, त्या व्हिडिओचं पण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक टाकून देईल. म्हणजे एक्झाम्पल दुसरे असतील, त्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये एक्झाम्पल थोडे दुसरे असतील, तुम्ही त्या दुसऱ्या एक्झाम्पल मधून पण अजून थोडं कन्सेप्ट क्लिअर करू शकता. ठीक आहे, इथं पण मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतोय. इन केस तुम्हाला असं वाटलं की हा एक्झाम्पल आम्हाला थोडा टफ जातोय, आम्हाला अजून सोपा एक्झाम्पल पाहिजे, तर तुम्ही एक व्हिडिओ मी रेफर करतो, ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो, ते पण रेफर करू शकता. तुम्हाला अजून जास्त डिटेलमध्ये समजेल. ठीक आहे, मला आय होप सो एव्हरीबडी माइट हॅव अंडरस्टूड दिस. चलो, दिस इज कॉल्ड एज लिनियर सर्च अल्गोरिदम. आता याचा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलं, त्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी आपण येतो बायनरी सर्च अल्गोरिदम कडे. कुणाकडे येतो? आपल्याकडे एक प्रॉब्लेम होता टाइम कॉम्प्लेक्सिटी. आपल्याकडे एक प्रॉब्लेम होता टाइम कॉम्प्लेक्सिटीचा प्रॉब्लेम झाला. टाइम कॉम्प्लेक्सिटीचा प्रॉब्लेम झाला लिनियर सर्च अल्गोरिदम मध्ये टाइम कॉम्प्लेक्सिटीचा प्रॉब्लेम झाला. सो वी कम टू न्यू अल्गोरिदम टू रिड्यूस द टाइम कॉम्प्लेक्सिटी कॉल्ड ॲज बायनरी सर्च अल्गोरिदम. किती मोठा अल्गोरिदम असेल तुमचा, किती मोठा अल्गोरिदम असेल तो अल्गोरिदम विदिन मॅक्झिमम 4 to 5 स्टेप्स और 5 to 10 स्टेप्स मध्ये तुमचा अल्गोरिदम सॉर्ट, म्हणजे तुमचा अल्गोरिदम मधला डेटा पण काढू शकतो. आपण बायनरी सर्चनी आपण त्या एलिमेंटला शोधू शकतो की व्हॉट इज द लोकेशन ऑफ दॅट एलिमेंट. त्याला आपण तो बायनरी सर्च अल्गोरिदम. सो लेट्स डिस्कस द व्हेरी इंपॉर्टंट अल्गोरिदम कॉल्ड एज बायनरी सर्च अल्गोरिदम. ठीक आहे, स्टार्ट करायचं का बायनरी सर्च अल्गोरिदम? ठीक आहे, हे सगळं सोडून द्या.
finding the location of element of array is called as searching. Binary search. In this search technique array data should be sorted. Yes. पण बायनरी सर्च वापरायच्या आधी तुम्हाला एक कंडिशन आहे. कंडिशन, दॅर इज अ कंडिशन. दॅर इज अ कंडिशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. कंडिशन काय? जर तुम्हाला बायनरी सर्च वापरायचं असेल, इफ यू वॉन्ट टू यूज द बायनरी सर्च, द array has to be sorted. What is sorted? Arrange the elements of the array in the increasing order or the decreasing order. तुम्ही बघू शकता 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 म्हणजे हा एक ऑर्डर मध्ये ना, हा स्मॉलर नंबर पासून ग्रेटर नंबर पर्यंत आहे. पण याच्या आधीच्या array मध्ये असं काही नव्हतं. अरे लिनियर सर्च मध्ये असं काही नव्हतं. आपण कसेही एलिमेंट्स घेऊ शकतो. असं काही सीन नाहीये की तुमचा array जो आहे तो सॉर्टेड पाहिजे. पण बायनरी सर्च मध्ये एक छोटासा सीन क्रिएट होतो, एक छोटासा कंडिशन मध्ये येतो. आणि तो कंडिशन काय म्हणतो माहितीये का? तो कंडिशन काय म्हणतो माहितीये का? तुमचा array जो आहे ना, तुमचा array जो आहे तो सॉर्टेड असला पाहिजे. आणि जर तुमचा array सॉर्टेड नसेल तर, array जर सॉर्टेड नसेल तर तुम्ही बायनरी सर्च करू शकत नाही. येस, युअर म्हणजे सॉरी, तुम्ही बायनरी सर्च करू शकत नाही जर तुमचा array सॉर्टेड नसेल तर. सो युअर array हॅज टू बी कंपल्सरी सॉर्टेड. येस, युअर array हॅज टू बी सॉर्टेड. ठीक आहे, सॉर्टेड. ठीक आहे, चलो. आता हा array किंवा हा अल्गोरिदम एक्झॅक्टली कसं रन होतो ते आपण डिस्कस करू. सो वी विल डिस्कस बायनरी सर्च अल्गोरिदम. बायनरी सर्च अल्गोरिदम. सगळ्यांनी 1-2 मिनिटाचं लक्ष द्या बरं. ठीक आहे. लिनियर सर्च अल्गोरिदम एक्सप्लेन करायच्या आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. तो एक्झाम्पल तुम्ही समजून घेतला. तो एक्झाम्पल समजून घेतल्यामुळे तुमचा अल्गोरिदम अजून सोपा झाला. हो की नाही? हो की नाही? तसंच आपण काय करू ना, बायनरी सर्च अल्गोरिदम काय करू ना, बायनरी सर्च अल्गोरिदम पण एक्झाम्पल विल अंडरस्टँड. फर्स्ट विल अंडरस्टँड दिस विथ एन हेल्प ऑफ एन एक्झाम्पल. सो वेन यू अंडरस्टँड एक्झाम्पल, जर तुम्ही एक एक्झाम्पल समजून घेतलं ना, एक एक्झाम्पल समजून घेतला, तुमचं ऑटोमॅटिकली अल्गोरिदम अजून सोपं बनतो. ठीक आहे, चलो. सो दिस इज एन array and the name of the array is called as list and the item to be found is called as 12. So ज्याला आपण सर्च करतो त्याला आपण काय म्हणतो? आयटम. ठीक आहे. अँड 0, 1, 2, 3, 4, 5, 6 इज कॉल्ड एज इंडेक्स नंबर. आता इंडेक्स नंबर 0 पासून पण स्टार्ट होऊ शकतो array मध्ये, 1 पासून पण स्टार्ट करू शकतो, त्याचा काही सीन नाहीये. ठीक आहे, चलो. तर काय करायचं माहितीये का? काही टर्म्स तुम्हाला माहित पाहिजे. आता हा जो असतो ना, याला आपण म्हणतो LB लोअर बाउंड. काय म्हणतो आपण याला? LB लोअर बाउंड. आणि हा जो लास्ट असतो त्याला आपण म्हणतो अप्पर बाउंड. काय म्हणतो त्याला? अप्पर बाउंड. काय म्हणतो आपण त्याला? अप्पर बाउंड. चलो. पण तुम्हाला बायनरी सर्च स्टार्ट करायचं, तुमचा array जो आहे तो काय पाहिजे? सॉर्टेड पाहिजे. काय पाहिजे? सॉर्टेड. हा एक कंडिशन आहे. सो युअर array हॅज टू बी सॉर्टेड. येस, इज दिस सॉर्टेड array? 10, 12, 20, 32, 50, 55, 65, 80, 99. येस, हा एक सॉर्टेड array म्हणजे स्मॉलर नंबर पासून लार्जर नंबर पर्यंत आपण जातोय. सो दिस array इज कॉल्ड एज सॉर्टेड array. चलो. सो आपल्याला काय करावं लागेल ना, हा array सुरू करायचा ना, वी हॅव टू फाइंड द मिड एलिमेंट. म्हणजे आपल्याला मधला एलिमेंट शोधावा लागेल. पहिलं एलिमेंट कोण आहे? 10. शेवटचं एलिमेंट कोण आहे? 99. आपल्याला मिडल एलिमेंट शोधावं लागेल. मिड त्याला आपण मिड एलिमेंट म्हणतो. मिड एलिमेंट शोधण्यासाठी काय करतो? LB लोअर बाउंड प्लस अप्पर बाउंड डिवाइड बाय 2 करतो. हा फॉर्म्युला असतो मिड एलिमेंट शोधण्यासाठी. मला सांगा लोअर बाउंड कोण आहे? लोअर बाउंड 0. लोअर बाउंड कोण आहे? 0 प्लस अप्पर बाउंड कोण आहे? 8. अप्पर बाउंड कोण आहे? 8. सो 0 प्लस 8 अपॉन 2. ऍक्च्युली हा फॉर्म्युला असा नसतो. थोडं चेंज करतो मी, थोडं एक करेक्शन करतो. हा फॉर्म्युला असा असतो. ऍक्च्युली फॉर्म्युला असा असतो. इंट LB प्लस UB अपॉन 2. हा फॉर्म्युला असा असतो. इंट LB प्लस UB अपॉन 2. ठीक आहे. आता मला सांगा इंट का लिहितो? कारण ज्यावेळेस आता तर आपला आन्सर जो आहे तो पॉईंट मध्ये नाही येणार. पण कधी तुमचा आन्सर असेल 4.2, 4.5, 3.5 असा आन्सर कधी आला तर तुम्ही काय करणार? फक्त इंटिजर पार्ट कन्सिडर करणार. फ्रॅक्शनल पार्टला कन्सिडर नाही करायचं. मिड एलिमेंट शोधण्यासाठी फ्रॅक्शनल पार्टला कन्सिडर नाही करायचं. यू हॅव टू ओनली कन्सिडर द इंटिजर पार्ट. दॅट इज ओनली 4. जसं की आता तर काही सीन नाहीये, पण होऊ शकतो. 0 प्लस UB काय? 8. 0 प्लस 8 अपॉन 2. सो मला सांगा 8/2 हा काय असतो? 4. सो इंट ऑफ 4. सो आन्सर विल बी 4. सो हु इज द मिड एलिमेंट? 4. सो हा मिड 4 का असतो? सो 4 इज द मिड एलिमेंट. सो दिस 4 इज द मिडल एलिमेंट. सो 4 काय असतो? मिडल एलिमेंट असतो. मग आपण करणार काय माहितीये का? आपला आयटम जो आहे ना, आयटम 12 ला मिडल एलिमेंट सोबत कम्पेअर करणार. बघा 50 आणि 12. सो आपला आयटम मिडल एलिमेंट पेक्षा छोटा आहे. काय आहे? आपला आयटम जो आहे, आयटम म्हणजे ज्याला शोधायचं ना या array मध्ये, आपण मिडल सोबत कम्पेअर करतो. मिडल कोणासोबत कम्पेअर करणार? LB UB सोबत का? नाही. आपण जो मिडल एलिमेंट काढलं ना, मिडलचं लोकेशन काय असेल? 4. सो 4च्या आतमध्ये बघा, 4च्या आतमध्ये जो कोण असेल,
4 इज द इंडेक्स नंबर. सो इंडेक्स नंबर 4 चार्टमध्ये जो पण असेल तो असेल आपला मिड डेटा. सो आपण आपल्या आयटमला काय करतो, आपल्या आयटमला मिड डेटा सोबत कम्पेअर करतो. सो आयटमला मिड डेटा सोबत कम्पेअर केलं तर मला कन्क्लुजन काय भेटलं की आपला जो आयटम आहे तो मिड पेक्षा छोटा आहे. छोटा आहे म्हणजे काय झालं, आपला मिडच्या लेफ्टला आपला आयटम आहे, मिडच्या राईटला आपला आयटम नाहीये. मग हे एलिमेंट्स ऑटोमॅटिकली कॅन्सल होतात. म्हणून आपण सॉर्टेड अरे घेतो. म्हणून आपण काय घेतो, सॉर्टेड अरे घेतो. सो दीज एलिमेंट्स आर कॅन्सल्ड. म्हणजे एकाच स्टेपमध्ये अर्धा अरे आपला कॅन्सल झाला, फक्त इथं आपला आयटम असेल. सो 50 पेक्षा स्मॉलर म्हणजे 0 1 2 3 इथं आपला आयटम असेल. तुम्हाला माहिती, मला माहिती आपला आयटम इथं लपलेला आहे. थांबा असं नाही डायरेक्ट सांगायचं, आपण तेही शोधू. ठीक आहे, समजलं. म्हणजे एवढा अरे तसं आपला कट होतो. बघा मी इथं ते हे केले, त्याला ब्लर केलं, कारण तो नाहीच ना, आता कम्प्युटर त्याला बघणार पण नाही, कारण हा कॅन्सल झाला. का कॅन्सल झाला, कारण आपला जो आयटम आहे तो मिड पेक्षा छोटा आहे, म्हणजे तो डेफिनेटली लेफ्टला असेल. बिकॉज आपण जो ऍरे घेतलाय तो ऍरे सॉर्टेड ऍरे आहे ना. कोणता ऍरे आहे, सॉर्टेड आहे. सो आपलं मिड पण नाहीये. क्या बात आहे, मिड सुद्धा नाहीये. समजा मिड सोबत कम्पेअर केला आणि मिडच निघाला, आपण सांगू शकतो आयटम फाउंड एट लोकेशन मिड अँड लोकेशन मिड इज 4. सो आयटम फाउंड एट 4, संपला विषय, सॉर्टेड. पण आपला जो मिड आहे तो पण आयटम नाहीये आणि त्याचे पुढचे पण आयटम नाही, म्हणजे सगळे कॅन्सल झाले. फक्त आता आपल्याकडे एवढं राहतं. चलो रिपीट द सेम स्टेप्स अगेन. परत तुम्हाला इथं काय करायचंय, मग तुम्ही काय करणार, इथं काय करावं लागेल. जर असं झालं, जर तुमचं आयटम जर स्मॉल असेल तर तुम्ही काय करणार, युबीला अपडेट करणार. युबी इज इक्वल टू मिड -1 हा करणार, मिड -1. सो युबी अपडेट करा. सो तुमचा मिड काय होता 4. सो 4 -1, सो युबी विल बी 3. येस, हा 3 काय असेल तुमचा युबी असेल, म्हणजे अप्पर बाउंड असेल, आणि 0 तुमचा लोअर बाउंड असेल. ठीक आहे, समजलं का काय करणार. ठीक आहे, तेच समजा तुमचा आयटम, जस्ट इमॅजिन करा, जस्ट एक क्रॉस क्वेश्चन, तुमचा आयटम समजा 80 असेल. जस्ट इमॅजिन करा रे, तुमचा आयटम काय असेल, तुमचा आयटम 80 असेल, म्हणजे तुमचा आयटम जो आहे तो 50 पेक्षा ग्रेटर झाला, म्हणजे हे सगळे कॅन्सल झाले असते. कारण आपला आयटम इथे आहे. मग आपण काय केलं असतं, मग आपण एलबीला अपडेट केलं असतं, मग आपला फॉर्म्युला चेंज झाला असता. एलबी इज इक्वल टू एलबी प्लस 1 केलं असतं. आपण काय केलं असतं, एलबी इज इक्वल टू एलबी प्लस 1, सॉरी, एलबी इज इक्वल टू मिड प्लस 1 केलं असतं. काय केलं असतं आपण, एलबी इज इक्वल टू मिड प्लस 1 केलं असतं, कारण आपला आयटम पुढे आहे ना. म्हणजे हे सगळे नाहीयेत, हे सगळे कॅन्सल झालेत, आणि आपला आयटम पुढे आहे. सो आपण काय केलं असतं, एलबी इज इक्वल टू मिड प्लस 1. सो आपलं नवीन एलबी काय असेल, आपलं नवीन एलबी 5 असेल आणि युबी आपलं 8 असेल. मग आपण परत मिड काढलं असतं आणि आपण कम्पेअर केलं असतं. हे असं रिपीट करत राहायचं आणि तुम्हाला तुमचा आयटम भेटेल. आणि हे केल्यानंतर सुद्धा तुमचा आयटम नाही भेटला तर सर्च इज अनसक्सेसफुल. समजलं का फॉर्म्युला काय, खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगितलं मी. चलो, सो आता आपल्या केसच्या अकॉर्डिंग आपला आयटम कोण आहे, आपला आयटम 12 आहे. सो 50 पेक्षा छोटा आहे. सो आपण काय केलं, युबीला अपडेट केलं. सो युबीला अपडेट कसं केलं, मिड, युबी इज इक्वल टू मिड -1. सो मिड -1 दॅट इज यू. अच्छा, इथं परत हा फॉर्म्युला लावा बरं, हा फॉर्म्युला लावा. मिड परत काढा, परत मिड काढा. म्हणजे हा अल्गोरिदम कसा रन होतो त्याआधी तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल अल्गोरिदम समजेल. सांगा, 0 + 3, अरे इंडेक्स नंबर घ्यायचा बरं का. लोअर बाउंड कोण आहे, लोअर बाउंड 0, आणि अप्पर बाउंड कोण आहे, अप्पर बाउंड 3. सो 0 + 3/2. सो फॉर्म्युला काय म्हणतो, इंट 3/2. येस, आता इंट 3/2 केल्यानंतर आपला आन्सर काय भेटणार, इंट 3/2 म्हणजे काय येणार, 1.5. आता तुम्ही घेणार काय, 1.5 असं मध्ये तर नाही करू शकत. 1.5 म्हणजे मध्ये तर तुम्ही मिडला नाही चूज करू शकत. सो तुम्हाला काय करावं, म्हणून आपण लिहितो इंट. इंट लिहिल्याने आपण फक्त लिहितो 1. सो आपला मिडल एलिमेंट कोण असेल, 1. सो इज द मिडल एलिमेंट 1. सो 1 विल बी द मिड. सो 1 विल बी द मिड. चलो, आता आयटमला मिड सोबत कम्पेअर करा बरं. आपला मिड कोण आहे, 1. येस, 1च्या आतमध्ये कोण आहे, 12, आणि आपला आयटम कोण आहे, 12. कम्पेअर करा, मिड इक्वल टू आयटम. हा मॅच होतोय का बरं, बघा बरं. मिड कोण आहे, 12, आणि आयटम कोण आहे, 12. अरे क्या बात है, मॅच हो गया. सो आपण काय सांगणार, आयटम फाउंड ऍट मिड. बट मिड म्हणजे कोण, 1, राईट. अरे काढलं ना आपण, मिड म्हणजे कोण, 1. मिड. हे बघा, मिड म्हणजे कोण, 1. सो आपण सांगणार आयटम फाउंड ऍट मिड, दॅट इज आयटम फाउंड ऍट लोकेशन 1. असं किती स्टेप मध्ये आपलं सॉर्ट झालं, किती स्टेप मध्ये आपण आयटमला शोधलं, 2 स्टेप मध्ये. वी फाउंड द आयटम इन जस्ट 2 steps. सो टाइम कॉम्प्लेक्सिटी फॉर बायनरी सर्च इज लेस. तेच तुम्ही इथं केलं असतं तर, इथं असतं तर असं सर्च करत जायचं, बरोबर. असं सर्च करत जाणार, मग त्याला टाइम कॉम्प्लेक्सिटी वाढणार.
पण बायनरी सर्च मध्ये तुम्हाला समजलं असेल 2 स्टेपमध्ये आपण सॉर्ट केलं, हो की नाही? 2 स्टेपमध्ये आपण सॉर्ट केलं. परत शॉर्टकट सांगतो, जो एलिमेंट आपला आधी काय करा, लोअर बाउंड, अपर बाउंड, मिड काढून घ्या. तुमचा आयटमला मिड सोबत कम्पेअर करा. जर तुमचा आयटम मिड पेक्षा छोटा असेल तर इकडचे सगळे एलिमेंट्स कॅन्सल होतात आणि आपण काय करणार, मिड इज इक्वल टू आपण काय करणार एलबीला युबीला चेंज करणार. युबी इज इक्वल टू मिड -1 करणार. काय करणार, मिड -1 म्हणजे हा बनणार आपला युबी. तोच आपला आयटम जर इकडे निघाला, आयटम जर ग्रेटर निघाला तर आपण काय करणार, इथले एलिमेंट्सला कॅन्सल करणार आणि आपण युबीला अपडेट करणार. काय करणार, युबीला अपडेट, युबी इज इक्वल टू मिड +1 करणार. काय करणार, युबी इज इक्वल टू मिड +1 म्हणजे हा आपला युबी बनेल आणि हा आपला एलबी असेल. मग परत मिड शोधा आणि बघत राहा की तुमचा आयटम बनतोय की नाही. मिड तुमचा आयटम झाला तर तिथं स्टॉप करा आणि सांगा आयटम फाउंड एट लोकेशन मिड. आणि असं करत 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 तुम्ही एंड पर्यंत गेले आणि तुम्हाला आयटमच नाही भेटला तर दॅट सर्च विल बी अनसक्सेसफुल. ठीक आहे, समजलं? आय होप सो मी तुम्हाला ते एक्सप्लेन केले, माझं बेस्ट मी तुम्हाला देऊन एक्सप्लेन केले. ठीक आहे, चलो. असं हे हा बघा, हा पूर्ण कॅन्सल होतो. हा तुमचा युबी असेल, हा तुमचा एलबी असेल, हा तुमचा युबी असेल. मिडच्या फॉर्म्युलाने हा मिड बनेल आणि आपण सांगतो मिड इज इक्वल टू आयटम. सो आपण सांगणार आयटम फाउंड एट लोकेशन 1. ठीक आहे, इंडेक्स 1. सो दिस सर्च इज कॉल्ड एज बायनरी सर्च. किती मोठा ऍरे असेल 2 ते 3 स्टेप मध्ये तुम्ही त्या एलिमेंटला सर्च करून काढू शकता. समजलं का? बायनरी सर्च किती मोठा ऍरे असेल म्हणजे पहिल्या स्टेपलाच बघा ना, पहिल्या स्टेपलाच अर्धा ऍरे एलिमिनेट होतो ना. पण फक्त एकच कंडिशन वरती हा ऍरे रन होतो. तुमचा जो ऍरे आहे तो काय असला पाहिजे, सॉर्टेड असला पाहिजे. युअर ऍरे हॅज टू बी सॉर्टेड. ठीक आहे, चलो. आता याचा अल्गोरिदम बघून घाबरू नका, खूप सिंपल आहे. आता याच्या आधी जो एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन केलाय तो एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं असेल, हे फक्त कन्फ्युजन क्रिएट करेल, हे नका बघू तुम्ही. ठीक आहे, याच्या आधीचा एक्झाम्पल जो मी तुम्हाला एक्सप्लेन केला असेल तो एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं असेल तर हे पण समजेल. चलो, आता हे तर मी सांगणार नाही परत सारखं आता तुम्हाला रिपीट केलं. दिस इज कॉल्ड एज पार्ट 1. Part 1 consists of name of the algorithm, the variables used to be in the algorithm. So data is the name of the algorithm. ठीक आहे, n is the size of the array. Lower bound means the पहिला एलिमेंट. अप्पर बाउंड म्हणजे अप्पर बाउंडला आपण युबी सांगतो. ठीक आहे, लोअर बाउंडला आपण बिगिनिंग पण सांगू शकतो आणि अप्पर बाउंडला एंड पण सांगू शकतो. परत सांगतो, हा असतो लोअर बाउंड आणि हा असतो अप्पर बाउंड. आता छोटंच एक्झाम्पल घेतोय अप्पर बाउंड आणि एक्झाम मध्ये पण छोटेच एक्झाम्पल घ्या. कॉम्प्लेक्स एक्झाम्पल घेऊन सगळं कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा छोटे एक्झाम्पल घ्या. भले तुम्हाला हा अल्गोरिदम विचारलंय पण तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन त्या एक्झाम्पलला एक्सप्लेन पण करता आला पाहिजे. येस, मग जाऊन तुम्हाला 3 मार्क्स भेटतात. मॅक्झिमम स्टुडंट्स काय करतात, एक्झाम मध्ये फक्त अल्गोरिदम लिहून येतात पण ते अल्गोरिदमचे एक्झाम्पलला एक्सप्लेन करत नाही. सो यू हॅव टू एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ द अल्गोरिदम ऑल्सो. ठीक आहे, सो एलबी युबी याला आपण बिगिनिंग असं पण सांगू शकतो आणि याला पण एंड असं पण सांगू शकतो. अल्गोरिदम मध्ये आपण तेच सांगितले होते, बिगिनिंग एंड. येस, ठीक आहे, चलो. सगळ्यात पहिला स्टेप स्टार्ट करा. सेट बिगिनिंग इज इक्वल टू एलबी म्हणजे हा आपला बिगिनिंग असेल 1 आणि आपला एंड असेल युबी. ठीक आहे, रिपीट स्टेप 4th and 5th व्हेन दिस कंडिशन इज ट्रू. जोपर्यंत आपला हा कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तुम्ही 4th and 5th स्टेपला रिपीट करत राहा. काय कंडिशन, बिगिनिंग शुड बी लेस दॅन इक्वल टू एंड म्हणजे 1 शुड बी लेस दॅन इक्वल टू 3 म्हणजे दिस इज ट्रू. सो वी कॅन गो फर्दर. आणि आपण काय करतो, मिड कॅल्क्युलेट करतो. आता मिडचा फॉर्म्युला माहिती आहे, इंट बिगिनिंग प्लस एंड बाय 2. आठवतंय सगळं? येस, बिगिनिंग काय आपल्याकडे 1 + 3/2 दॅट इज 4/2 आणि 4/2 म्हणजे काय असतो, हा असेल आपला मिड. येस, 4/2 म्हणजे हा असेल आपला मिड. सो मिड पण भेटलं तुम्हाला बाय युझिंग दिस फॉर्म्युला. आता कम्पेअर करा. इफ आयटम इक्वल टू डेट ऑफ मिड, आयटम कोण आहे? अरे आयटम, एक काम करा, आयटम म्हणून 20 घ्या. एक काम करा, हा आता सध्या आयटम काय करा, 20 करा. 20 आणि आपला मिडचा डेटा कोण आहे? मिडचा डेटा पण 20च आहे. सांगा आयटम म्हणजे 20. सो 20 इक्वल टू डेट ऑफ मिड दॅट इज 20. डेटा ऑफ मिड 20. सो 20 इक्वल टू 20. मग आपण काय करणार, हा कंडिशन जर ट्रू झाला तर आपण हे प्रिंट करणार. हे 2 पिंक कलरचे स्टेप्स रन करणार. डिस्प्ले आयटम इज फाउंड एट एलओसी मिड. आपण काय प्रिंट करणार, आउटपुटला प्रिंट करणार आयटम फाउंड एट लोकेशन 2. काय प्रिंट करणार, आयटम फाउंड एट लोकेशन 2. आणि आपण काय करणार, गो टू स्टेप नंबर 7 दॅट इज स्टेप नंबर 7 स्टॉप. झाला ना सर्च, भेटलं ना आयटम, मग काय टेन्शन घेता तुम्ही. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये मिडच तुमचा आयटम होता, सॉर्टेड.
चलो एक काम करू आता ना, आयटम चेंज करू. आता एक काम करू, आता आयटम चेंज करू. आता एक काम करू, आयटमला ना 20च्या ठिकाणी आपण काय करू, आयटमला 30 करू. पण ॲरे सॉर्टेड पाहिजे, ॲरे सॉर्टेड पाहिजे, 30 करू. ठीक आहे. तर आता मला सांगा, आयटम इथं काय झाला असता, आयटम 30 इज इक्वल टू 20. सो हा कंडिशन फॉल्स झाला असता. मग आपण हे रिपीट नाही केलं असतं, मग आपण इथे गेलो असतो एल्स. एल्स मग आपण काय करणार, आयटमला कम्पेअर करणार. आयटम आयटम काय आपल्याकडे 30 ग्रेटर दॅन डेट ऑफ मिड. व्हॉट इज डेट ऑफ मिड 20. सो कंपॅरिझन करतोय. सो 30 इज लेस दॅन 20. हा कंडिशन ट्रू आहे का, हा कंडिशन ट्रू आहे का. अरे 30 इज लेस दॅन 20. अरे 30 हा मोठा आहे ना, पण हा लेस दॅन साइन आहे. सो दिस कंडिशन इज फॉल्स. दिस कंडिशन इज फॉल्स. हा कंडिशन फॉल्स बनतो. आणि जर एल्स मधला कंडिशन फॉल्स झाला, एल्स मधला कंडिशन फॉल्स झाला, हा कंडिशन फॉल्स झाला. एल्स मध्ये परत अजून एक एल्स आहे. आता हा कंडिशन एल्सचा हा कंडिशन ट्रू झाला असता तर आपण हे केलं असतं, हे केलं असतं, मिड -1 केला असता. पण आता हा कंडिशन फॉल्स झाला तर आपण परत हे करणार एल्स. आपण काय करणार, बिगिनिंगला सेट करणार मिड +1. सो आर बिगिनिंग विल बी मिड +1. सो मिड +1 म्हणजे हाच आपला युबी असेल, हाच आपला एलबी म्हणजे हाच आपला बिगिनिंग पण असेल आणि हाच आपला मिड पण असेल. सगळे हेच असेल. ठीक आहे. सो आपण पुढे जाणार. का बरं पुढे जाणार, कारण आपण एल्स मध्ये परत एल्स मध्ये जातोय. सो आपण पुढे जाणार. आता तोच आपला आयटम जर 10 आला असता ना, इथं आपला कंडिशन ट्रू झाला असता. बघा ना, आयटम जर 10 आला असता तर आपण इथं काय केलं असतं, आयटम जर 10 आला असता तर आपण काय केलं असतं, 10 इज लेस दॅन 20. ट्रू झाला ना. मग आपण काय करणार, एंडला सेट करणार. मग आपण हा एंडला पुढे आणणार. मग हा एलबी म्हणजे बिगिनिंगच आपला एंड झाला असता आणि हाच मिड झाला असता, म्हणजे हाच आपला आयटम झाला असता. समजलं का तुम्हाला मुद्दा काय. समजा हे करून पण आपला आयटम नाही भेटलं तर आपण इथं जातो. इफ बिगिनिंग इज ग्रेटर दॅन एंड, मग आपण काय करणार, आयटम नॉट फाउंड, सेट एलओसी इज इक्वल टू नन. ठीक आहे. समजलं का. सो बोलण्याचा मुद्दा काय, आयटम जर मिड भेटला सॉर्टेड, आयटम फाउंड एट लोकेशन मिड. पण आयटम समजा मिड पेक्षा छोटा असेल, तर कोणता फॉर्म्युला येणार पिक्चर मध्ये सांगा बरं. आयटम जर मिड पेक्षा छोटा असेल तर कोणता फॉर्म्युला येणार पिक्चर मध्ये. आपण कोणाला सेट करणार, छोटा म्हणजे लेफ्टला जायचंय, म्हणजे आपण कोणाला अपडेट करणार, युबी. मग काय करणार, युबी इज इक्वल टू मिड -1 करणार. बघा, युबी इज इक्वल टू मिड -1 म्हणजे एंड इज इक्वल टू मिड -1. युबी म्हणजे कोण, एंड इज इक्वल टू मिड -1. तोच आपला जो आयटम आहे तो ग्रेटर असेल, ग्रेटर असेल म्हणजे पुढे असेल तर आपण काय करतो, बिगिनिंगला सेट करतो ना. मग काय करणार, बिगिनिंग इज इक्वल टू मिड +1 म्हणजे एलबी लोअर बाउंड इज इक्वल टू मिड +1. सो बिगिनिंग इज इक्वल टू मिड +1. समजलं का. हाच मुद्दा आहे फक्त. आणि हे सगळं झालं अंतरी आयटम नाही भेटलं तर आयटम नॉट फाउंड. समजलं का. मला वाटतं हा तुम्हाला तेव्हाच समजेल जर हा एक्झाम्पल समजला असेल तर. येस, हा एक्झाम्पल ज्या लोकांना समजलं ना त्यांना अल्गोरिदम समजलं, गॅरंटी माझं. ज्यांना हा एक्झाम्पल समजलं असेल त्या लोकांना हा अल्गोरिदम समजला असेल. ठीक आहे. अरे छोट्याशा अल्गोरिदम मध्ये एवढा कॉम्प्लेक्स करू नका. इंजिनिअरिंग मध्ये अजून भरपूर अल्गोरिदम येणार आहेत. सो वेलकम टू इंजिनिअरिंग. ठीक आहे. तर जस्ट हे छोटासा एक ॲरे होता, छोटासा एक एक्झाम्पल होता. ठीक आहे. आणि अजून एक अच्छा, हे पण इम्पॉर्टंट, डिफरन्स बिटवीन लिनियर सर्च आणि बायनरी सर्च. आता मला वाटतं हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही रीड केलं जास्त बेटर आहे. लिनियर सर्च म्हणजे आपला ॲरे सॉर्टेड नसला तरी चालेल, पण बायनरी सर्च मध्ये आपला ॲरे जो आहे तो सॉर्टेड पाहिजे. आयटम टू बी सर्च इज कम्पेअर्ड विथ एव्हरी एलिमेंट. इथं एव्हरी एलिमेंट सोबत कम्पेअर होणार. इथं आपण फक्त मिड सोबत कम्पेअर करणार, सगळ्यांसोबत कम्पेअर नाही करणार. इट इज लेस एफिशियंट. हा आता कमी एफिशियंट आहे ना, ऑफकोर्स किती वेळ लागणार, तो कमी एफिशियंट आहे. बट दिस इज मोर एफिशियंट, जास्त एफिशियंट आहे हा. टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ लिनियर इज बिग ऑफ एनी. आता हा ऍक्च्युली तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये समजेल. आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला नाही समजणार. जसं आपण प्रत्येक गोष्टीला काही युनिटने मेजर करतो ना, तसं टाइम कॉम्प्लेक्सिटीला मेजर करायसाठी ना बिग ओ वापरतो. द युनिट टू मेजर द टाइम कॉम्प्लेक्सिटी इन अल्गोरिदम इज बिग ओ. सो द टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ लिनियर सर्च इज बिग ओ. याला आपण काय म्हणतो, बिग ओ ऑफ एन. दिस इज द युनिट टू मेजर द कॉम्प्लेक्सिटी इन अल्गोरिदम्स. and the time complexity of binary search is big O log to n. काय असतो, big O log to n. सो हा कमी असतो, हा जास्त असतो. आता हे युनिट कसं आलं, हे युनिटचा अर्थ काय, हे सगळं तुम्हाला नंतर इंजिनिअरिंग मध्ये समजेल. आता सांगितलं तरी समजणार नाही. आणि एक एक्झाम्पल द्यायचंय, डिफरन्स विचारलं तरी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचंय, मगच तुम्हाला 3 मार्क्स भेटतात. दिस क्वेश्चन कॅन कम फॉर 3 मार्क्स. आणि ज्या स्टुडंट्सला लिनियर सर्च आणि बायनरी सर्च, परत रिपीट करतो, ज्या स्टुडंट्सला लिनियर सर्च आणि बायनरी सर्च क्लिअर असेल त्या लोकांना डिफरन्स पण क्लिअर असेल, डिफरन्स पण समजलं असेल. ठीक आहे. चलो
आता आपण येतो सॉर्टिंगकडे. सॉर्टिंगकडे एकच अल्गोरिदम आहे सॉर्टिंगमध्ये एकच अल्गोरिदम आहे, त्याला आपण म्हणतो बबल सॉर्ट. काय म्हणतो? बबल सॉर्ट. सो एक अल्गोरिदम आपल्याकडे बबल सॉर्ट म्हणून सॉर्टिंगचं पण अल्गोरिदम विचारतात. म्हणजे आपला ऍरे आहे बरोबर, ऍरे हे एक्झाम्पल कडे लक्ष द्या. 33, 22, 44, 55, 11 इज इट सॉर्टेड? हे सॉर्टेड आहे का? नाही. मग आपण काय करतो? या दोघांना कम्पेअर करतो आणि जो छोटा असेल तो वरती जाणार, जो मोठा असेल खाली येणार. मग स्वॅप करणार. काय करणार आपण? या दोघांमध्ये स्वॅप करणार. चलो मग या दोघांमध्ये कम्पेअर करा बरं. जो मोठा असेल तो वरती जाणार, जो छोटा असेल खाली येणार. इथं स्वॅपिंग नाही होणार कारण ऑलरेडी छोटा वरती आहे, मोठा खाली आहे. मग या दोघांमध्ये कंपॅरिझन होणार. 44, 55 परत स्वॅपिंग होणार का? नाही. मग या दोघांमध्ये कंपॅरिझन होणार. स्वॅपिंग होणार का? हो. कारण मोठा नंबर वरती जाणार आणि छोटा नंबर खाली येणार. आणि पहिला स्वॅपिंग मध्ये बाय डिफॉल्ट तुमच्या ऍरेमध्ये जो मोठा नंबर असेल तो ऑटोमॅटिकली लास्ट पोझिशनला येऊन जातो. जो कोणता मोठा नंबर असेल तो लास्ट पोझिशनला येऊन जातो. ठीक आहे. झालं का सॉर्टिंग? नाही. तुम्हाला परत हे रिपीट करावं लागेल. याला आपण म्हणतो पास. आता मी जो केला ना याला आपण म्हणतो पास. किंवा आपण याला इटरेशन पण म्हणतो. आता मी जो केला ना याला आपण म्हणतो पास किंवा इटरेशन. काय? दोन लोकांना कम्पेअर करणं, स्वॅप करणं. जर छोटा नंबर भेटत असेल खाली मग त्याला वरती घेऊन जायचं आणि मोठ्या नंबरला खाली घेऊन यायचं. याला म्हणतो पास 1. सो एखादा ऍरेला सॉर्ट होण्यासाठी किती पास लागतो याचा एक फॉर्म्युला असतो. एखादा ऍरेला सॉर्ट होण्यासाठी किती पास लागतो त्याचा एक फॉर्म्युला असतो. अँड द फॉर्म्युला इज n-1 स्टेप्स. सो अन ऍरे रिक्वायर्स, आय रिपीट अगेन, an array requires n-1 steps to get sorted. I repeat again, an array requires n-1 step to get sorted. So n-1 step. मला सांगा n काय? n 1 2 3 4 5. सो 5-1. सो या ऍरेला सॉर्ट होण्यासाठी मला 4 टाइम्स हे पास रिपीट करावं लागेल. पास समजला काय असतो? पास कम्पेअर करत जायचं. सगळ्यांना पुढे मागे कम्पेअर करा. याला आपण म्हणतो पास. सो या ऍरेला सॉर्ट करण्यासाठी मला किती पास लागेल? 4 पास लागेल. 4 पास मध्ये आपला हा ऍरे जो आहे तो सॉर्ट होऊन जातो. चला, हा झाला पास नंबर 1. नाव वी गो टू पास नंबर 2. स्वॅप होणार का? नाही, कारण ऑलरेडी स्वॅप्ड आहे. स्वॅप होणार का? नाही. स्वॅप होणार का? हो, स्वॅप होणार. 11 वरती येणार आणि 44 खाली जाणार. सेकंड पास मध्ये कन्क्लुजन काय? सेकंड पास मध्ये सेकंड लार्जेस्ट नंबर सेकंड लास्ट पोझिशनला येऊन जातो. पहिल्या पासचा कन्क्लुजन काय होता? तुमचा लार्जेस्ट नंबर जिथं कुठं असेल तो लास्ट पोझिशनला येऊन जातो. आणि सेकंड पासचा कन्क्लुजन काय? सेकंड लार्जेस्ट नंबर तुमच्या ऍरेमध्ये जिथं कुठं असेल तो सेकंड लास्ट पोझिशनला येऊन जातो. चलो, थर्ड पास. स्वॅप होणार का? नाही. स्वॅप होणार का? हो, स्वॅप झाला. थर्ड पासचा कन्क्लुजन काय? थर्ड लास्ट डेटा एलिमेंट जिथं कुठं असेल तो बाय डिफॉल्ट तुमच्या थर्ड लास्ट पोझिशनला येऊन जातो. ठीक आहे. चलो, झालं का? नाही. आपण 3च पास केलेत. फोर्थ पास कुठे गेला? फोर्थ पास इथे. फोर्थ पास. चलो, फोर्थ पास. स्वॅप. येस, स्वॅप होणार आणि तुम्हाला फायनली भेटेल तुमचा सॉर्टेड ऍरे. याच्या पुढे जाऊ शकत नाही कारण तुमचा ऍरे जो आहे तो सॉर्ट झाला. बघा ना, स्मॉलर नंबर पासून ग्रेटर नंबर पर्यंत. सो दिस इज कॉल्ड एज अ सॉर्टेड ऍरे. समजलं का? तर कोणत्याही ऍरेला सॉर्ट होण्यासाठी किती स्टेप लागतात त्याला आपण म्हणतो n-1. त्याला आपण काय म्हणतो? n-1. ठीक आहे. आता कधी कधी ना मुलं काय करतात ना एक्झाम मध्ये काय करतात ना एखादा ऍरे घेतात आणि ते पटकन सॉर्ट होतो. म्हणजे त्यांनी ना साईज घेतले 6. मी परत रिपीट करतो. साईज घेतले 6. एन किती आहे? n 6. पण त्यांचा ऍरे ना पास 2 मध्ये सॉर्ट झाला. मग ते काय करतात? स्टॉप करतात. नाही, पण अल्गोरिदम त्याचा रूल फॉलो करतो. n-1 म्हणजे तो 5 स्टेप पर्यंत जाणार. म्हणजे तो पास 5 पर्यंत जाणार. मग भले तुमचा ऍरे सॉर्ट झाला असेल तरी तुम्हाला पास 3 पण दाखवावं लागेल, पास 4 पण दाखवावं लागेल अँड पास 5 पण दाखवावं लागेल. काही लोक म्हणतील सर पास 2 ला माझा ऍरे सॉर्ट झाला, मग पास 5 पर्यंत का जायचं? अरे तुमचा अल्गोरिदम येते, तुमचा कम्प्युटर जो आहे तो अल्गोरिदम फॉलो करणार. भले तो सॉर्ट झाला असेल, बरं तो सॉर्ट नसेल झाला. तुम्ही ऑलरेडी जर सॉर्टेड ऍरे दिला, ऑलरेडी यू हॅव गिवन द सॉर्टेड ऍरे, स्टिल इट विल गो टिल पास 5. दिस इज कॉल्ड ॲज बबल सॉर्ट. याला आपण काय म्हणतो? बबल सॉर्ट अल्गोरिदम. दिस अल्गोरिदम इज कॉल्ड ॲज बबल सॉर्ट अल्गोरिदम. ठीक आहे. चलो, आता हे अल्गोरिदम समजून घ्या. बबल सॉर्ट खूप सिंपल आहे रे. बबल सॉर्ट मी आता जो एक्झाम्पल समजावला तुम्हाला, ज्या स्टुडंट्सला हा एक्झाम्पल समजला असेल, त्या लोकांनीच अल्गोरिदम बघा. नाही समजलं तर थोडे व्हिडिओ मागे घ्या आणि परत एकदा ऐकून घ्या. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज पार्ट 1 ऑफ द अल्गोरिदम. नेम ऑफ द अल्गोरिदम, data is a linear array of size n, and this algorithm will sort the
sort data in ascending order. In which order? Ascending order. This is part 1 of अल्गोरिथमिक नोटेशन. काय म्हणतो अल्गोरिथमिक नोटेशन? काय म्हणतो? पार्ट 1 काय करतो? पार्ट 1 डिनोट करतो. पार्ट 1 काय डिनोट करतो? नेम ऑफ द अल्गोरिथम, variables to be used in the algorithm, and purpose of the algorithm will be denoted by the part 1, and exact steps to be performed, exact steps to be performed in the algorithm will be defined by the part 2. So part 2 काय करणार? exact steps सांगणार. So step number काय असेल? start, आणि last step काय असेल? stop. ठीक आहे, चलो रिपीट स्टेप थर्ड अँड फोर्थ फॉर k इज इक्वल टू 1 टू n-1. येस, आपण कुठून स्टार्ट करणार? 1 पासून स्टार्ट करणार आणि n-1 सांगितलं ना तुम्हाला. 5 असेल तर n-1 स्टेप्स असेल. कोणताही अल्गोरिदम किती स्टेप मध्ये सॉर्ट होतो? कोणताही अल्गोरिदम n-1 स्टेप मध्ये सॉर्ट होतोच. सो 5-1 4 स्टेप. या अल्गोरिदमला सॉर्ट होण्यासाठी किती पास लागेल? 4 पास लागेल. पास इटरेशन माहिती आहे ना? इटरेशन पास म्हणजे काय असतो? येस, आपण पॉइंट पीटीआर म्हणजे काय असतो? पॉइंटर. आपण पॉइंटर 1 सेट करतो आणि आपण सांगतो रिपीट स्टेप 5th and 6th. क्या बात है? 5th and 6th, क्या बात है? खूप मोठे स्टेप्स. रिपीट स्टेप 5 and 6 while this condition is true. PTR 1 is less than equal to 5 नाही 5-1 4 n. एक मिनिट, n म्हणजे 5. थांबा, n म्हणजे 5. जोपर्यंत तुमचा हा कंडिशन ट्रू, जोपर्यंत हा कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हे 2 स्टेप रिपीट करा. चलो कंपेअर एलिमेंट्स इफ डेटा ऑफ पीटीआर. डेट ऑफ पीटीआर म्हणजे कोण? डेट ऑफ पीटीआर म्हणजे डेट ऑफ पीटीआर म्हणजे डेट ऑफ 1. ठीक आहे, डेट ऑफ पीटीआर म्हणजे 1. आणि मग सांगा पीटीआर प्लस 1 म्हणजे 1 + 1 2, म्हणजे या दोघांमध्ये कंपॅरिझन. डेट ऑफ पीटीआर म्हणजे 1. डेट ऑफ पीटीआर कोण झालं? डेट ऑफ पीटीआर कोण झालं? 33 should be greater than डेट ऑफ पीटीआर प्लस 1. पीटीआर प्लस 1 म्हणजे काय? 1 + 1 2. सो डेट ऑफ पीटीआर प्लस 1 काय असतो? 22. सो 33 इज ग्रेटर दॅन 22. कंडिशन काय? ट्रू आहे. आता हा जर ट्रू असेल तर आपण स्वॅप करणार. अँड दिस इज द कोड टू स्वॅप. जो रेड कलर मध्ये दिले ना, हा कोड काय करतो? स्वॅप करतो. आता या 2 एलिमेंट्सला आपल्याला असं स्वॅप करायचंय, पण या दोघांना असं स्वॅप करण्यासाठी आपण एकत्र स्वॅप करू शकत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचंय? एकाला टेम्पररी व्हेरिएबल स्टोअर करायचं. डेट ऑफ पीटीआर कोण आहे? डेट ऑफ पीटीआर 33. मग 33 ला तुम्ही टेम्प मध्ये स्टोअर करा. आता टेम्प मध्ये कोण असेल? 33. सो टेम्प मध्ये गेला 33. मग तुम्ही काय करा? डेट ऑफ पीटीआर प्लस 1 ला डेट ऑफ पीटीआर मध्ये घ्या. डेट ऑफ पीटीआर प्लस 1 काय? 22 ला डेट ऑफ पीटीआर मध्ये घ्या. डेट ऑफ पीटीआर म्हणजे हा. मग इथं काय करा? इथं तुम्ही 22 करा. इथं 33 जाणार आणि 22 येणार. इथं पण कोण असेल? 22 असेल. आता सध्या तरी म्हणजे आपण आपला अल्गोरिथमच्या हिशोबाने गेले तर इथं 22 आला आणि इथं पण कोण असेल? 22 असेल आपल्या अल्गोरिथमच्या हिशोबाने. मग काय करा? टेम्पररी व्हेरिएबल आहे. टेम्पररी व्हेरिएबल 33. मग 33 ला डेट ऑफ पीटीआर प्लस 1 मध्ये घ्या. डेट ऑफ पीटीआर प्लस म्हणजे काय? इथं 22 जिथं होता आता इथे येणार 33. इथे येणार 33 आणि ते स्वॅपणार. समजलं का? स्वॅपिंग मला वाटतं तुम्ही 11th मध्ये पण हा कोड शिकलात. तुम्ही डायरेक्टली स्वॅप नाही करू शकत. हे असं डायरेक्टली स्वॅप नाही करू शकत. तुम्हाला आधी एका व्हॅल्यूला एका टेम्पररी व्हेरिएबल मध्ये घेऊन जावं लागेल, मग तुम्ही ते स्वॅप करू शकता. डायरेक्टली स्वॅपिंग अलाउड नाहीये. डायरेक्टली स्वॅपिंग केलं तर दोन्हीकडे एकच नंबर घेऊन जाईल. समजलं? चलो, सो हा कंडिशन ट्रू झाला तर स्वॅप करायचं, नाहीतर इन्क्रिमेंट करत जा. असं चालत राहणार. हे झाला पास 1. मग त्याच्यानंतर तुम्ही पास 2 करत जाणार. मग पीटीआर इन्क्रिमेंट होणार. मग झाला तुमचा पास 2. पीटीआर म्हणजे तुमचा पास. असं किती पास जाऊ? n-1 म्हणजे आपण 4 पासेस रिपीट करू. 4 पासेस रिपीट करता हा अल्गोरिथम काय करेल? आपलं पूर्ण ऍरेला सॉर्ट करेल. काय बरोबर, पूर्ण ऍरेला काय करेल? सॉर्ट करेल. अँड दिस सॉर्टिंग इज कॉल्ड एज बबल सॉर्ट. आय होप सो ज्या लोकांना हा एक्झाम्पल समज असेल त्या लोकांना हा अल्गोरिथम पण समज असेल. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात घ्या. ऍरे सॉर्ट होण्यासाठी n-1 स्टेप्स लागतात. आणि लास्टला तुम्हाला भेटेल सॉर्टेड ऍरे, अँड तुम्ही डिस्प्ले करू शकता सॉर्टेड ऍरे. ठीक आहे, सो वी हॅव कम्प्लिटेड ऑल द इम्पॉर्टंट अल्गोरिदम्स. जेवढे इम्पॉर्टंट अल्गोरिदम्स सगळे आपण कम्प्लीट केले. तर प्लीज आपल्या बुकमध्ये नोट करून घ्या बरं. ठीक आहे, सो प्लीज नोट डाऊन ऑल दिस इन युअर बुक्स. चलो नेक्स्ट, पॉइंटर ऍरे. आता पॉइंटर ऍरे काय असतो? आता आपल्या कम्प्युटरमध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल समजवतो. पॉइंटर ऍरे काय असतो? आपल्या कम्प्युटरमध्ये ना भरपूर ऍरे असतात. पण कोणता ऍरे कुठं? मी परत एकदा रिपीट करतो. आपल्या कम्प्युटरमध्ये भरपूर ऍरे असतात, पण कोणता ऍरे कुठं आहे ते सांगण्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल ऍरे असतो. त्या ऍरेला आपण म्हणतो पॉइंटर ऍरे. नाही समजलं? ठीक आहे, आपल्याकडे कम्प्युटरमध्ये मेमरीमध्ये भरपूर ऍरे असतात. कम्प्युटरच्या मेमरीमध्ये ना खिचडी भरपूर ऍरे असतात. आता कोणता ऍरे कुठं आहे ते सांगण्यासाठी अजून एक ऍरे असतो. आणि त्या ऍरेला काय म्हणतो? पॉइंटर ऍरे.
त्या ऍरेला काय म्हणतो, पॉइंटर ऍरे. ठीक आहे, आपल्याकडे कम्प्युटरमध्ये भरपूर ऍरे असतात आणि ऍरेमध्ये भरपूर डेटा असतो, पण कोणता ऍरे कुठं आहे ते सांगण्यासाठी एक स्पेशल ऍरे असतो, त्याला आपण तो पॉइंटर ऍरे. जसं की एक्झाम्पल घेऊ आता, MB मॅथ्स बायो स्टुडंट 1, मॅथ्स बायो स्टुडंट 2, मॅथ्स बायो स्टुडंट 3, मॅथ्स बायो. आता मॅथ्स बायोचा हा ऍरे, मला सांगा मॅथ्स बायोचा हा ऍरे, मग हा ऍरे मॅथ्स बायो स्टुडंट्स किती 4, मग हे सांगणार कोण, हा ऍरे 1. कलर बघा, कलर तुम्ही कलरने समजू शकता. ठीक आहे, 1 पर्पल कलर म्हणजे मॅथ्स बायो, म्हणजे 1 म्हणजे मॅथ्स बायो कुठून स्टार्ट होते, मॅथ्स बायो कुठून स्टार्ट होते हे सांगणार कोण, हा 1 पासून स्टार्ट होते. ठीक आहे, चलो आता सीएसचे स्टुडंट्स कुठून आहेत, 5 to 7, 5, 6, 7 हे झाले सीएस स्टुडंट्स. आता सीएसचा हा झाला एक ऍरे. आता सीएसचा ऍरे, सीएस स्टुडंटचा ऍरे कुठून स्टार्ट होते हे सांगणार कोण, मला पॉइंटर ऍरे 5, म्हणजे हा सीएसचा ऍरे, मला हा सांगणार सीएसचे स्टुडंट्स कुठे आहेत. आता आयटीचे 2 मुलं आहेत, आयटीचे 2 स्टुडंट्स आहेत. आता आयटीचा ऍरे कुठून स्टार्ट होतोय, 8, मग पॉइंटर ऍरे मला सांगणार की पॉइंटर ऍरे 8 मला सांगणार आयटीचे स्टुडंट्स कुठून स्टार्ट होतात. सो आयटीचा व्हॅल्यू काय असेल 2, म्हणजे 2 म्हणजे हे काउंट आहे, हे बाबा काउंट आहे, स्टुडंट काउंट आहे. सो हा 8 सांगेल आयटीचे स्टुडंट्स कुठे आहेत. आता इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट्स 2 आहेत. आता इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट्स कुठे आहेत ते मला सांगणार हा 10, म्हणजे 10 ला गेलो तर मला इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट्स भेटणार आणि 12 ला गेलो तर मला एंड भेटणार. म्हणजे कोणता ग्रुप, आपण याला ग्रुप सांगू, ग्रुप ऑफ स्टुडंट्स, कोणता ग्रुप ऑफ स्टुडंट्स कुठं आहे, कोणता ग्रुप ऑफ स्टुडंट्स कुठं आहे, तो ग्रुप सांगण्यासाठी एक ऍरे असतो. हा ऍरे सांगतो कोणता ग्रुप कुठं आहे, आणि या ऍरेलाच आपण म्हणतो पॉइंटर ऍरे. काय म्हणतो याला आपण, पॉइंटर ऍरे. आता जस्ट इमॅजिन करा हा नाहीये, हा नाही, तुम्हाला सांगायचंय की सीएस कुठे आहे, तुम्ही शोधत असताना सीएस हा सीएस, पण ते शोधायची गरज नाहीये ज्यावेळेस तुमच्याकडे काय असेल, पॉइंटर ऍरे असेल. सो पॉइंटर ऍरे हा एक असा ऍरे आहे, जो आपल्याला सांगतो की कोणता ऍरे मेमरीमध्ये कुठं स्टोर आहे. पॉइंटर ऍरे इज अ स्पेशल ऍरे विच इज गोइंग टू टेल अस like which array is stored at what memory location. Clear everybody? चलो आता मला वाटतं तुम्ही नोट्स रीड करून घ्या, तुम्हाला समजेल हे काय. रीड करा बरं नोट्स. इन array if each elements are pointer then it is called as pointer array. Pointer is a variable which contains the address of the elements. Yes, कोणता एलिमेंट कुठं आहे त्याचा ऍड्रेस कोणाकडे असेल, पॉइंटर ऍरे कडे, याला आपण म्हणतो पॉइंटर ऍरे. सो हा झाला पॉइंटर ऍरे, हा झाला पीटीआर ऍरे, आणि हा झाला आपला नॉर्मल ऍरे इन मेमरी लोकेशन. याला आपण काय म्हणू, ऍरे इन मेमरी लोकेशन. समजलं का? चलो, इफ इन ऍरे each elements are pointer then it's called as pointer array. हा तेच लिहिले, pointer points to the element in the list. Let we have 4 groups. Each group consists of list of members. प्रत्येक ग्रुपमध्ये लिस्ट ऑफ मेंबर आहे, पण कोणता लिस्ट कुठून सुरू होते ते सांगण्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल ऍरे असेल, त्याच ऍरेला आपण म्हणतो पॉइंटर ऍरे. सो पॉइंटर ऍरे इज गोइंग टू पॉइंट एंड टेल CS स्टुडंट्स, येस 1, MB मॅथ्स बायो स्टुडंट्स 1, CS स्टुडंट्स 5, IT स्टुडंट्स 8, इलेक्ट्रॉनिक स्टुडंट्स 10 एंड 12. सो हा पॉइंटर ऍरे सांगणार कोण कुठं आहे. समजलं का? यालाच आपण म्हणतो पॉइंटर ऍरे. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर आपण येतो एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लिंक लिस्ट. आता 3च टॉपिक राहिले, लिंक लिस्ट, स्टॅक क्यू. 2-2 मिनिटात संपते, फक्त 5-10 मिनिटं. ठीक आहे, म्हणजे आपला हा चॅप्टरचा मोस्ट ऑफ द पोर्शन कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, चलो मला सांगा लिंक लिस्ट. व्हॉट इज लिंक लिस्ट? लिंक लिस्ट काय असतो? लिंक लिस्ट कन्सिस्ट ऑफ 2 थिंग्स. वन इज कॉल्ड एज हेड पोर्शन, वन इज कॉल्ड एज टेल पोर्शन. लिंक लिस्ट कसं बनतो ना, 2 पोर्शननी बनतो, हेड अँड टेल. हेड मध्ये असतो इन्फॉर्मेशन, आणि टेल मध्ये असतो नेक्स्ट ऍड्रेस ऑफ द नेक्स्ट लिंक लिस्ट. टेल मध्ये असतो ऍड्रेस ऑफ द नेक्स्ट लिंक लिस्ट. आता मला सांगा, हा स्टार्ट झाला. चला, हा झाला एक लिंक लिस्ट मध्ये फर्स्ट पार्ट मध्ये काय असतो, डेटा, इन्फॉर्मेशन. आता हा लिंक लिस्ट कुणाला जॉईन करणार, हा सांगणार कोण, हा ऍड्रेस. चलो लेट्स गो टू 8. सो वी वेंट टू द 8. आता 8 ला गेल्यानंतर 8 मध्ये डेटा कोण भेटला, 8 मध्ये डेटा कोण आहे, बी. आता पुढे कोणाकडे जायचे, 4. सो दिस इज द ऍड्रेस पार्ट. सो दिस इज द इन्फॉर्मेशन पार्ट. वन इज द इन्फॉर्मेशन पार्ट अँड सेकंड इज द ऍड्रेस पार्ट. सो नाव विल गो टू 4. चलो 4 कडे आलो, परत वी गॉट द डेटा अँड पुढे जायचे, 2 कडे जायचं. चला 2 कडे आलो, मग डेटा कोण आहे 2 मध्ये, 6. मग पुढे कोणाकडे जायचंय, 6. मग 6 कडे गेलो, मग 6 मध्ये कोण भेटला, डेटा ई. मग ई हा डेटा झाला, हा लिंक लिस्ट झाला. या लिंक लिस्ट मध्ये हा झाला इन्फॉर्मेशन पार्ट, हा झाला ऍड्रेस पार्ट. मग ऍड्रेस काय, 3. मग 3 कडे गेलो, इथं आपल्याला डेटा भेटला एफ, आणि पुढे एक्स म्हणजे नल पॉइंटर, त्याच्या पुढे आपला लिंक लिस्ट एंड होतो. एक्स आला म्हणजे नल, त्याच्या पुढे आपला लिंक लिस्ट जाणार नाही. ठीक आहे, समजलं का? लिंक लिस्ट इज अ नोड. लिंक लिस्ट इज अ डेटा स्ट्रक्चर विच कन्सिस्ट ऑफ 2 nodes. I repeat again, linked list is a data structure which consists of 2 nodes. One first is called as the information part and second is called as
second is called as your address part. ठीक है, information part, address part. ठीक है, चलो. So it is a linear collection of data elements called nodes. Linear order is given by means of pointer. Yes, pointer च्या अकॉर्डिंग आपण त्याला ऑर्डर देतो. Each node is divided into two parts. प्रत्येक नोडला आपण दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. फर्स्ट पार्ट कंटेन्स द इन्फॉर्मेशन. सो फर्स्ट पार्ट इज गोइंग टू हॅव द इन्फॉर्मेशन अँड द सेकंड पार्ट इज गोइंग टू कंटेन द ऍड्रेस. येस, फर्स्ट पार्ट मध्ये काय असतो? इन्फॉर्मेशन. फर्स्ट पार्ट मध्ये काय असतो? इन्फॉर्मेशन. अँड सेकंड पार्ट मध्ये काय असेल? ऍड्रेस ऑफ द नेक्स्ट नोड, 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 असं आपण पुढे पुढे जाणार. जसं आपल्याला एक्स भेटणार तर आपल्याला लिंक लिस्ट जो आहे तो स्टॉप होऊन जातो. The left part represents the information part of the node and the right part represents the pointer field of the next node. The arrow is drawn from the field to next node. So this arrow is going to indicate the next node. ठीक आहे, नोड मध्ये दोन गोष्टी असतात. लिंक लिस्ट नोड्सनी बनतात आणि नोड्स मध्ये दोन गोष्टी असतात. एक असतो इन्फॉर्मेशन पार्ट आणि एक असतो ऍड्रेस पार्ट. तर असं डेटा स्ट्रक्चर असतो ना, असं डेटा स्ट्रक्चर याला आपण म्हणतो लिंक लिस्ट. याला आपण लिंक लिस्ट. हा पण लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. आठवतंय स्टार्टिंग पार्ट 1. याला पण आपण काय म्हणतो? लिनियर डेटा स्ट्रक्चर. याला पण आपण काय म्हणतो? लिनियर डेटा स्ट्रक्चर. त्याच्यानंतर हे बघा, अच्छा हा लिंक लिस्ट मेमरीमध्ये कसं रिप्रेझेंट होतो? व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. लिंक लिस्ट मेमरीमध्ये कसं रिप्रेझेंट होतो? आता हा लिंक लिस्ट असा आहे, पण मेमरीमध्ये कसं रिप्रेझेंट होतो? मेमरीमध्ये पण दोन असेल, एक असेल इन्फॉर्मेशन आणि एक असेल लिंक म्हणजे ऍड्रेस. चलो मला सांगा, ए कुठे दिसेल तुम्हाला? 5. सो चला 5 इथून स्टार्ट होते. स्टार्ट मध्ये कोण दिसला? 5. आणि 5 मध्ये कोण दिसलं तुम्हाला? ए. 5 मध्ये कोण दिसलं तुम्हाला? ए. चलो आता मला पुढे जायचंय. पुढे 8. आय गॉट 8. सो मी इथून काय करणार? इथून मला जावं लागेल 8 कडे. सो मी इथून डायरेक्ट जम्प करणार 8 वरती. सो इथून मी डायरेक्ट जम्प करणार 8. सो 8 मध्ये मला डेटा काय भेटला? बी. बरोबर, बी. मग बी पुढे काय कुणाला पॉईंट करतोय? 4. मग मी कुठे जाणार? 4. मग 4 ला गेल्यानंतर मला डेटा भेटणार सी. बघा इथं पण तसंच बनेल. 4 ला गेल्यानंतर मला भेटेल सी. मग सी मध्ये कोण असेल? 2 कुणाला पॉईंट करतोय? म्हणजे 2 सी 2 ला पॉईंट करतोय. मग 2 ला गेल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? डी. बघा 2 ला गेल्यानंतर भेटेल डी. डी च्या आतमध्ये कोण आहे? ऍड्रेस 6. मग 6 ला गेल्यानंतर तुम्हाला कोण भेटेल? 6 ला गेल्यानंतर भेटेल ई. बघा 6 ला गेल्यानंतर काय भेटेल? ई. समजते का तुम्हाला? मग ई तिथं कोण असेल? 3. ई च्या आतमध्ये 3. आणि 3 ला गेल्यानंतर काय भेटेल तुम्हाला? नल म्हणजे स्टॉप. सो दिस इज हाऊ द लिंक लिस्ट इज रिप्रेझेंटेड इन मेमरी. समजलं का सगळ्यांना? दिस इज हाऊ द लिंक लिस्ट इज रिप्रेझेंटेड इन मेमरी. पण तुम्हाला एक्झामला क्वेश्चन आलं तर तुम्हाला हा एक्झाम्पल पण देता आलं पाहिजे, तुम्हाला असं ड्रॉ करता आला पाहिजे आणि तुम्हाला असं लिहून पण दाखवता आला पाहिजे. ठीक आहे, चलो स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट करा अँड पुढे जाऊ. चलो त्याच्यानंतर फक्त 2 डेटा स्ट्रक्चर राहतो आपल्याकडे, स्टॅक आणि क्यू. खूप सिंपल आहे, स्टॅक आणि क्यू. ठीक आहे, मला वाटतं स्टॅक आणि क्यू एकाच स्लाइड मध्ये आहेत का? हा, स्टॅक आणि क्यू एकाच स्लाइड मध्ये, पण त्याचा इंट्रो समजून घ्या आधी. स्टॅक अँड क्यू. ठीक आहे, एक मिनिट. स्टॅक अँड क्यू. ठीक आहे, चलो ॲरेचं एक ड्रॉबॅक येतं. ठीक आहे, ॲरेचं एक ड्रॉबॅक आहे, त्याने तेच सांगितलंय. ॲरेचं एक ड्रॉबॅक आहे. एक आपला ड्रॉबॅक काय माहिती आहे का ॲरेचं? समजा मला काहीतरी एलिमेंट ऍड करायचं असेल. आयटम कॅन बी इन्सर्टेड ॲट द फर्स्ट पोझिशन, लास्ट पोझिशन ॲज वेल एज द मिडल पोझिशन. ठीक आहे, आयटम कॅन बी डिलीटेड फ्रॉम द फर्स्ट पोझिशन, लास्ट पोझिशन ॲज वेल एज फ्रॉम द मिडल पोझिशन. If you want to restrict the insertion and deletion operation, so that they can take place only at the beginning or at the end, not in the middle, then data structure stack and queue can be used. चलो सांगतो मी तुम्हाला काय सांगितलं तर. आपला हा एक ॲरे आहे, ॲरे. ठीक आहे, ॲरे छोटासा ॲरे घेऊ. ॲरेचा साईज डी आहे. ॲरेचं नाव डी आहे. 0 नाहीतर 1 पासून स्टार्ट करा. 1 2 3 4 5. चलो इथं आहे आपल्याकडे एलिमेंट्स 2 3 4 5 6. चलो आता मला काय करायचं ना, मला ना थर्ड पोझिशनला एक एलिमेंट ऍड करायचं आहे. थर्ड पोझिशनला मला काय करायचं? एक एलिमेंट. मी मधून पण एलिमेंट ऍड करू शकतो. तो नाही तर मी ॲरे मध्ये काय करू शकतो? मधून पण एलिमेंट ऍड करू शकतो. मी मधून एलिमेंटला डिलीट पण करू शकतो. मी यांना मर्ज करू शकतो. म्हणजे मी कुठून काही करू शकतो. ॲरे मध्ये तुमच्याकडे कंट्रोल नसतो. तुम्ही कुठेही एलिमेंटला ऍड करू शकता, तुम्ही कुठूनही एलिमेंटला डिलीट करू शकता, तुम्ही कुठूनही एलिमेंटला काय करू शकता? मर्ज पण करू शकता. काय करू शकता? तुम्ही कुठेही एलिमेंटला मर्ज पण करू शकता. सो इथं आपल्याकडे काही कंट्रोल नाहीये. तर तुम्ही तुम्ही पहिल्या एलिमेंटला पण डिलीट करू शकता, तुम्ही लास्ट एलिमेंटला पण डिलीट करू शकता, तुम्ही मिडल एलिमेंटला पण डिलीट करू शकता, तुम्ही कुणालाही डिलीट करू शकता. आपल्याकडे ॲरे मध्ये तसं काही रेस्ट्रिक्शन असतो.
जसं मी डिलीट केलं मी ऍड पण करू शकतो, मी पहिलं पण ऍड करू शकतो, मी लास्ट पण ऍड करू शकतो, मिडल पण ऍड करू शकतो. सो कोणताही पर्सन कोण पण काही पण करून जाणार, असं चालणार नाही. सो आपण बनवतो दोन अजून स्पेशल डेटा स्ट्रक्चर. वी हॅव टू अनदर डेटा स्ट्रक्चर कॉल्ड स्टॅक अँड क्यू. आता इथं थोडे रेस्ट्रिक्शन्स आहेत, इथं थोडं अल्गोरिदम चेंज होतो. इथं आपण मधून काही करू शकत नाही, एकतर करायचं स्टार्टला करावं लागेल किंवा एंडला करावं लागेल. मधले एलिमेंट डिस्टर्ब होणार नाही. मधले एलिमेंट्सला डिस्टर्ब करायचं नसेल, यू कॅन गो फॉर स्टॅक ऑर क्यू. आता स्टॅक ऑर क्यू काय असतो, नीट लक्ष द्या बरं. स्टॅक ऑर क्यू काय असतो हे बघा. स्टॅक ऑर क्यू काय असतो, येस, पे अटेन्शन. A stack is a data structure in which items may be added or removed only at one end. Yes. आपण फक्त आयटम्सला एका एंड मी ऍड करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. दॅट इज अ टॉप एंड. त्याला आपण काय म्हणतो, टॉप एंड. आणि हा जो स्टॅक आहे ना, हा एक अल्गोरिदम फॉलो करतो. त्या अल्गोरिदमला आपण म्हणतो लिफो. काय म्हणतो, लिफो अल्गोरिदम फॉलो करतो. व्हॉट इज लिफो? लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे आपला जो स्टॅक आहे ना, तो इमॅजिन करा असं कंटेनर सारखा आहे. आता आपल्याला माहिती आहे कंटेनर मधनं फक्त एकच एंड असतो ना. अरे घरी डब्बे वगैरे असतात ना, बघितलं ना आपण, हे फक्त इथून ऍड करू शकतो. आता खालून काढू शकतो का? नाही, अरे बंद असतो ना खालून. फक्त टॉप ऑर द फ्रंट एंड इज ओपन अँड द बॉटम ऑर द रियर एंड इज क्लोज्ड. सो वी कॅन ओनली ऍड द एलिमेंट फ्रॉम द टॉप. अँड जर मला एलिमेंट्स बाहेर काढायचे असेल तर आता एलिमेंट्सला ऍड करण्याच्या ऑपरेशनला आपण पुश म्हणतो. स्टॅकमध्ये एलिमेंट्सला ऍड करण्याच्या ऑपरेशनला आपण पुश म्हणतो. आणि स्टॅक मधनं एलिमेंट्सला बाहेर काढण्याच्या ऑपरेशनला काय म्हणतो, पॉप म्हणतो. सो पुश इज अ ऑपरेशन टू इन्सर्ट द एलिमेंट अँड पॉप इज द ऑपरेशन टू डिलीट द एलिमेंट. परत रिपीट करतो. स्टॅकमध्ये एकच एंड ओपन असतो, टॉप एंड, रिअर एंड. फक्त टॉप एंड ओपन असतो आणि आपण टॉप एंड मधूनच डेटाला पुश करून ऍड करू शकतो आणि पॉप करून डिलीट करू शकतो. मधले एलिमेंट्सला असं मधून काढू शकत नाही. जो एलिमेंट सगळ्यात आधी जातो तो सगळ्यात लास्टला बाहेर येणार. कारण स्टॅकचा रिअर एंड बंद असतो. असं डेटा स्ट्रक्चर. ऍक्च्युली कम्प्युटरमध्ये असे काही डब्बे वगैरे नसतात, हे फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी असतो. दिस इज द लॉजिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द स्टॅक. समजलं का सगळ्यांना? येस. So a stack is a data structure in which items may be added or removed only at one end. That is the top end or the front end. The item can be removed or added only from the top of the stack. याला आपण stack असं म्हणतो. ठीक आहे. Push is the operation which is used to insert an element and pop is the term or the operation which is used to delete the element. And stack is a data structure, linear data structure which is going to follow LIFO, last in first out. काय म्हणतो आपण त्याला? लास्ट इन फर्स्ट आउट. जो सगळ्यात लास्टला येतो तो सगळ्यात पहिलं बाहेर जातो. मला सांगा, या एक्झाम्पल सगळ्यात लास्टला कोण आलं? 46. मग सगळ्यात आधी बाहेर कोण जाणार? 46च बाहेर जाणार. मला सांगा 27 बाहेर जाऊ शकतो का? नाही. सगळ्यात पहिलं कोण आलं? 27. मग सगळ्यात लास्ट कोण जाणार? 27. जो सगळ्यात पहिलं येणार तो सगळ्यात लास्ट जाणार आणि जो सगळ्यात लास्ट येणार तो सगळ्यात पहिलं जाणार. समजलं का? लास्ट इन फर्स्ट आउट. लास्टला जो होतो तो पहिलं बाहेर जातो, त्याला म्हणतो स्टॅक. चलो क्यू पण एक असतो. अच्छा मला सांगा, मधून आपण कोणाला काढू शकतो का? 35 चल निघ बाहेर. नाही. ते ऍरेमध्ये चालतं. मधून चल निघ बाहेर, निघ काढलं. ते ऍरेमध्ये चालतं, पण तो स्टॅकमध्ये चालणार नाही. चलो स्टॅक झाला. तसंच आपल्याकडे असतो क्यू. कोण आहे? क्यू. सो अ क्यू इज अ लिनियर लिस्ट इन विच आयटम्स मे बी ऍडेड only at one end and items may be removed only from other end. हे बघा क्यू म्हणजे कसं असतो? हा झाला क्यू म्हणजे हा झाला पुश करतो, रिअर एंड मधून पुश करतो आणि फ्रंट एंड मधनं पॉप करतो. रिअर एंड मधनं पुश करतो आणि फ्रंट एंड मधनं पॉप करतो. ठीक आहे. जसं की तुम्हाला एक बसचं एक्झाम्पल देतो. एक बस, हा झाला एक बस. ठीक आहे. बसमध्ये आपण काय करतो मला माहिती आहे? बसमध्ये आपण चढताना मागून चढतो. तुम्ही बसमध्ये जाता ना, ट्रॅव्हल करताना बसमधनं लोक चढताना, अच्छा पुढून लोक चढत नाही, शक्यतो पुढून लोक चढत नाही. बसमध्ये चढताना लोक मागून चढतात आणि पुढे सरकत जातात लोक पुढे. आणि ज्या पर्सनला उतरायचं असतो पुढून उतरतो. म्हणजे तुमचा हा जो क्यू आहे ना, हा बस सारखा आहे. क्यू जो आहे ना, हा बस सारखा आहे. म्हणजे हा रिअर एंड मधनं डेटा एलिमेंट आतमध्ये येतील आणि ज्याला एक्झिट करायचे तो फ्रंट एंड मधनं पॉप होणार. सो रिअर एंड मधनं पुश होणार आणि फ्रंट मधनं पॉप. सो रिअर मधनं लोक येतील आणि फ्रंट मधनं पॉप होतील, बाहेर जातील. तसंच आपला हा क्यू रन होतो. सो इथं दोन्ही एंड्स काम करतात. जो मागून पहिले येतो तो पहिलं बाहेर जातो. सो इथं एक अल्गोरिदम येतो फिफो. इथं कोणता अल्गोरिदम येतो? फिफो. सो हिअर फिफो अल्गोरिदम इज यूज्ड. व्हॉट इज फिफो?
फर्स्ट इन फर्स्ट आउट. सो जो सगळ्यात आधी आतमध्ये येतो तो सगळ्यात बाहेर बाहेर जातो. सो फर्स्ट जो आतमध्ये येतो तो सगळ्यात बाहेर, जो पहिलं आतमध्ये येतो तोच पहिलं बाहेर जातो. त्याला आपण तो फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जसं बसचं एक्झाम्पल घ्या, बसमध्ये जो पहिला पर्सन चढतो ना आतमध्ये त्याच्या मागे लाईन असतो ना. आता बसमध्ये याला जायचंय, 3 लोक आहेत आपल्याकडे, 3 लोक आहेत. सो सगळ्यात पहिला नंबर याचा ना, मग हा आतमध्ये जाणार, हा पुढे पुढे जाणार, हा मग हा एक्झिट मारणार, मग हा जाणार, हा पुढे पुढे जाणार, मग हा एक्झिट मारणार, हा त्याच्यानंतर जाणार, पुढे पुढे जाणार, मग हा एक्झिट मारणार, असं. तर याला पण काय म्हणतो क्यू, याला पण काय म्हणतो क्यू. ठीक आहे. सो हे सगळे झाले तुमचे लिनियर डेटा स्ट्रक्चर. हे सगळे झाले तुमचे लिनियर डेटा स्ट्रक्चर. अँड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये कोण असतो? तुमचा ट्री असतो. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये कोण असतो? तुमचा ट्री असतो. अरे ब्लँक स्लाइड नाही ऍड केलं का मी? ठीक आहे, मी काम करतो, तुम्हाला नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर एक्सप्लेन करतो या स्लाइड वरती. ठीक आहे. मी ऍक्च्युली पीपीटी नाही बनवलं. माझा असं प्लॅन होतं की माझ्याकडे एक सेपरेट व्हिडिओ होता. त्या सेपरेट व्हिडिओमधनं तुम्हाला थोडं ट्रीचं कन्सेप्ट एक्सप्लेन करायचं होतं. पण एक काम करतो, आता एवढा पण लेक्चर रेकॉर्ड केलं नाही की अजून 10 मिनिटं ट्रीचं पण कन्सेप्ट कम्प्लीट करू. कारण ट्री वरती ना एक क्वेश्चन कंपल्सरी विचारतात. मी तुम्हाला शॉर्टमध्ये एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला एक टॉपिक एक्सप्लेन करतो, ट्री अँड बायनरी ट्री. मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. पण तुमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक ऍड करतो. त्याच्यामध्ये ना तुम्हाला ट्री हा खूप डिटेलमध्ये एक व्हिडिओ भेटेल, तो पण तुम्ही कंप्लीट करा. म्हणजे एक एमसीक्यू ट्रीच्या वरती ना एक एमसीक्यू विचारतात आणि एक 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारतात. ट्री वरती ना एक एमसीक्यू विचारतात आणि एक 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारतात. ते जर तुम्हाला सेक्युअर करायचं असेल, या चॅप्टरमधनं ट्री वरती 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारतात, ते तुम्हाला सेक्युअर करायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नीट बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. हा पण बघा, ते पण बघा. टाइम आहे, कम्प्लीट करा. किती लेट झालं तरी चालेल, कम्प्लीट केल्याशिवाय जाऊ नका. कारण हा कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये येणार आहे. काय येणार आहे? कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन असणार आहेत. आता ट्री बेसिकली काय असतो? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता लिनियर डेटा स्ट्रक्चर काय असतो? जिथं आपण डेटा एलिमेंट्स एकानंतर एक स्टोर करतो. व्हेन वी स्टोर द डेटा एलिमेंट्स कन्सिक्युटिव्हली और सिक्वेन्शियली वन आफ्टर द अनदर इज कॉल्ड एज लिनियर डेटा स्ट्रक्चर. जसं की ॲरे झाला, स्टॅक झाला, क्यू झाला, लिंक लिस्ट झाला. हे सगळे काय असतात? हे असतात लिनियर डेटा स्ट्रक्चर. हे काय असतात? लिनियर डेटा स्ट्रक्चर. पण तुमचा जो ट्री असतो ना, ट्री किंवा बायनरी ट्री, हे असतं नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. व्हॉट डू यू मीन नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे आपला जो डेटा एलिमेंट्स असतात तो रॅन्डमली कुठेही स्टोर होतो. रॅन्डमली कोणत्याही मेमरी लोकेशन मध्ये स्टोर होतो. त्याला आपण काय म्हणतो? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे. चलो, आता ट्री कसा असतो मी तुम्हाला सांगतो बघा. ट्री कसा असतो माहिती का? फॉर एक्झाम्पल मी असं घेतो, सगळ्यात आधी जो नोड असतो, सगळ्यात आधीचा नोडला आपण रूट नोड म्हणतो. काय म्हणतो? सगळ्यात पहिलं नोड, द फर्स्ट नोड ऑफ द ट्री इज कॉल्ड ॲज रूट और पॅरेंट नोड. याला आपण पॅरेंट नोड पण सांगू शकतो. रूट नोड और पॅरेंट नोड. ठीक आहे. चलो, रूट नोड सांगितलं जास्त बेटर राहील. ठीक आहे. आता हा झाला रूट नोड. आता रूट नोडच्या खाली मल्टिपल ब्रांचेस असेल. हा झाला रूटच्या खाली मल्टिपल त्याचे ब्रांच असेल. जसं की ए, मी एक्झाम्पल घेतोय, इथं मी घेतो सी आणि मी इथं घेतो बी. तुम्हाला सांगा, हा एक नोड आहे. एका नोडच्या खाली किती नोड झाले? 3 नोड झाले. आता तुम्हाला एक एक्झाम्पल रिलेट करून देऊ का? जसं की तुम्ही रूटमध्ये काय घेऊ शकता? कॉलेज घेऊ शकता. कॉलेजचं एक्झाम्पल घ्या. एक कॉलेजचं एक्झाम्पल घ्या. सो कॉलेज हा रूट झाला. तर कॉलेजच्या आतमध्ये स्ट्रीम्स हा झाला त्याचे, याला पेरेंट म्हणतो किंवा याला चाइल्ड पण म्हणू शकतो. याला रूट म्हणा, किंवा याला ब्रांचेस म्हणा, काही म्हणा चालेल. ठीक आहे. सो ABC, ए म्हणजे आर्ट्स. ठीक आहे. सी, इथं एस घेऊ शकतो आपण. एक काम करा, सीच्या ऐवजी आपण इथं एस घेऊ शकतो. सायन्स आणि बी म्हणजे कॉमर्स घ्या. आता सी लिहिलं पाहिजे, कॉमर्स. ठीक आहे. सो ट्रीचा एक रूट असेल आणि एक रूटच्या खाली मल्टिपल ब्रांचेस असेल तर त्याला आपण ट्री म्हणतो. एक रूट आणि एक रूटचे मल्टिपल ब्रांचेस असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ट्री म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? ट्री असं म्हणतो. जसं की कॉलेजमध्ये ब्रांचेस भरपूर असतात ना, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स.
So this can be an example of binary tree. This can be an example of binary tree. चलो, this can be an example of tree. This can be an example of tree, not binary tree. Sorry. आता binary tree काय असतो? एक नोड असेल आणि एका नोडचे फक्त दोन नोड, एक नोड असेल आणि एका नोडचे फक्त फर्दर सब दोन नोड्स असेल. म्हणजे एक पॅरेंट नोड आणि एका पॅरेंट नोडचे दोन चाइल्ड नोड्स. मग परत एक पॅरेंट नोड, एका नोडचे परत दोन चाइल्ड नोड्स ए बी सी डी ई. दोन पेक्षा जास्त नाही, दोन पेक्षा जास्त नाही, दोन पेक्षा जास्त नाही. असं ज्यावेळेस असेल ना तुमच्याकडे दोन पेक्षा जास्त नसेल, दोन पेक्षा जास्त नसेल, तर असं ज्यावेळेस तुमच्याकडे ट्री बनतो, या ट्रीला आपण तो बायनरी ट्री. याला आपण काय म्हणतो? बायनरी ट्री. बाय मीन्स व्हॉट? बाय मीन्स टू. सो वेन द ट्री इज ओनली फॉर्म बाय टू नोड्स, म्हणजे एक पॅरेंट त्याचे दोन, मग दोनचे परत दोन, दोनचे परत दोन, बघा एकचे दोन, मग त्या दोनचे दोन असं, एकचे दोन, दोनचे चार, चारचे आठ, आठचे 16, 16चे 32, 32चे 64. ज्यावेळेस असा ट्री जातो ना, ज्यावेळेस असा ट्री जातो ना, त्या ट्रीला आपण काय म्हणतो? बायनरी ट्री. त्याला काय म्हणतो? बायनरी ट्री. आणि एका रूटकडे मल्टिपल नोड्स असेल, एका रूटकडे मल्टिपल नोड्स असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो फक्त ट्री. त्याला आपण काय म्हणतो? फक्त ट्री. बेसिक्स क्लिअर का सगळ्यांना? बेसिक्स क्लिअर आहे का? चलो, स्क्रीनशॉट काढा किंवा नोट करून घ्या. स्क्रीनशॉट काढा किंवा नोट करून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढलं, नोट करून घेतलं. चला, हे मी परत इरेज करतो. आता क्वेश्चन्स बघू एक्झाम मध्ये काय विचारतात. एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कसं विचारतात ते मी तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये. एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कसं विचारतात ते शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. ठीक आहे. सो एक्झाम मध्ये ना तुम्हाला असं काहीतरी एक्सप्रेशन देतील. एक्झाम मध्ये ना तुम्हाला असं काहीतरी एक्सप्रेशन देतील आणि ते म्हणतील याचं बायनरी ट्री ड्रॉ करा. ड्रॉ द बायनरी ट्री फॉर द गिवन एक्सप्रेशन. 3 मार्क्स क्वेश्चन. 3 मार्क्स क्वेश्चन द बोर्ड एग्जाम. E इज इक्वल टू A minus B. E is equal to A minus B slash C into D plus E बरोबर. हा, असं काहीतरी तुम्हाला एक्सप्रेशन भेटेल. आता याचा बायनरी ट्री ड्रॉ. हा बोर्डचा पीवायक्यू क्वेश्चन आहे बरं का. हा बोर्डचा पीवायक्यू क्वेश्चन घेतोय. एक क्वेश्चन समजला ना तुम्हाला सगळं समजेल. सो याचं तुम्हाला बायनरी ट्री ड्रॉ करायचं. याचं तुम्हाला बायनरी ट्री ड्रॉ करायचं. ठीक आहे. एक शॉर्टकट सांगतो, नेहमी लक्षात ठेवा. एक शॉर्टकट सांगतो, नेहमी लक्षात ठेवा. बायनरी ट्री ड्रॉ करायसाठी ना थोडं डोकं वापरा. मी जे पॉईंट्स म्हणतो ना ते पॉईंट्स फक्त फॉलो करा, तुमचं बायनरी ट्री कंप्लीट होईल. आता बायनरी ट्री काय असतो? एक नोडचे दोन पॅरेंट्स, एक रोडचे दोन नोड्स. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? दोन पेक्षा जास्त नोड्स असतात का? नाही. मग ते 2 ला 4, 4 ला 8 असं आपलं ट्री जातो. पण 3, 4, 5 असे नोड्स येत नाही. ठीक आहे. सो मला सांगा आता हा तर कोणता ऑपरेटर आहे? इथं बघा दोन गोष्टी असतात, एक असतो ऑपरेटर आणि एक असतो ऑपरेंड. परत रिपीट करतो, एका एक्सप्रेशन मध्ये दोन गोष्टी असतात, एक असतो ऑपरेटर आणि एक असतो ऑपरेंड. आता इथं कोणता ऑपरेंड आहे, कोणता ऑपरेटर आहे जो या पूर्ण एक्सप्रेशनला 2 मध्ये असं डिवाइड करू शकतो? LHS RHS मॅथ्स मध्ये करतो ना, LHS RHS. असा कोणता ऑपरेटर आहे जो LHS RHS करू शकतो? इक्वल टू, येस. सो इक्वल टू असेल आपला रूट. इक्वल टू असेल आपला रूट. चला मला सांगा, इक्वल टूच्या लेफ्ट साइडला कोण आहे? ई. आणि इक्वल टूच्या राईट साइडला हा पूर्ण एक्सप्रेशन आहे. इक्वल टूच्या राईट साइडला हा पूर्ण एक्सप्रेशन आहे. हा पूर्ण एक्सप्रेशन. ठीक आहे. चलो मला सांगा, हा पूर्ण एक्सप्रेशन बघा आणि मला सांगा या पूर्ण एक्सप्रेशनला असं 2 पार्ट्स मध्ये कोण डिवाइड करते? या पूर्ण एक्सप्रेशनला असं 2 पार्ट्स मध्ये कोण डिवाइड करते? येस. आता प्लस म्हणू नका. प्लस म्हटलं की 2 पार्ट्स मध्ये डिवाइड नाही होत, 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होतील. ई हा एक पोर्शन, हा एक पोर्शन. बट तुम्ही हा जर स्लॅश घेतला, हा एक पोर्शन असेल आणि हा एक पोर्शन असेल. बरोबर. So the slash is what which is going to divide these two in two separate parts. So slash. आता स्लॅशच्या लेफ्ट राईट दोन नोड्स. आता स्लॅशच्या लेफ्टला बघा, स्लॅशच्या लेफ्टला ऑपरेटर आहे का? ऑपरेटर असेल तर आधी ऑपरेटर लिहायचं. ऑपरेटर असेल तर आधी ऑपरेटर. मग ऑपरेटरच्या लेफ्टला कोण आहे? ऑपरेटरच्या लेफ्टला कोण आहे? ए. मग ऑपरेटरच्या लेफ्टला येणार ए. आणि ऑपरेटरच्या राईटला कोण असेल? बी. ऑपरेटरच्या राईटला येणार बी. समजलं. आता स्लॅशच्या राईटला बघा, स्लॅशच्या राईटला असं कोण आहे? स्लॅशच्या राईटला जो 2 मध्ये डिवाइड करेल. प्लस या दोघांना सेपरेट करू शकतो. येस. मग आपण इथं काय लिहिणार? प्लस या दोघांना सेपरेट करतो. मग राईट साइडला कोण येणार? ई. आणि लेफ्ट साइडला कोणता ऑपरेटर या सीडी सेपरेट करतोय? येस, स्टार. पण स्टारच्या लेफ्टला परत सी. परत एक नोड बनवा आणि इथं कोण येणार? डी. बस 3 मार्क्स भेटलेत. एवढंच करायचंय. समजलं का? सो या एक्सप्रेशनला सगळ्यात आधी कोण डिवाइड करत होता? ई. सो ई ला इथं घेतलं. ईच्या लेफ्टला कोण होता? ई. सॉरी, इक्वल टूच्या लेफ्टला कोण होता? ई. आणि इक्वल टूच्या राईट साइडला हा पूर्ण एक्सप्रेशन होता. ठीक आहे. आता या पूर्ण एक्सप्रेशनला अजून 2 पार्ट्स मध्ये कोण डिवाइड करते?
स्लॅश, मग स्लॅशच्या लेफ्ट साईडला परत मायनस, मग मायनसमध्ये ए आणि मायनसमध्ये बी, बरोबर. मग त्याच्यानंतर या एक्सप्रेशनला कोण डिवाइड करत होता? प्लस, प्लसच्या राईटला ई, प्लसच्या लेफ्टला इंटू, इंटूला परत लेफ्टला सी आणि परत राईटला डी. फक्त एवढं लिहिल्याने मार्क्स भेटत नाही, मग एक्झामला तुम्हाला लेवल दाखवावं लागतं. सो यू हॅव टू शो द लेवल. मग तुम्हाला असं लिहावं लागतं, असं ॲरो करून लेवल 0. आता हा झाला लेवल 1, असं लिहावं लागेल तुम्हाला, मगच मार्क्स भेटतात. लेवल 1. आता हा झाला तुमचा लेवल 2. आता हा झाला तुमचा लेवल 3 आणि लास्टला हा झाला तुमचा लेवल 4. सो असं तुम्हाला लेवल्स लिहावं लागेल, मग तुम्हाला बोर्ड्समध्ये मार्क्स भेटतात. सो दिस वॉज द PYQ क्वेश्चन. दिस वॉज द PYQ क्वेश्चन फॉर हाऊ मेनी मार्क्स? फॉर 3 मार्क्स. हा एक PYQ क्वेश्चन होता फॉर 3 मार्क्स. समजलं का? समजलं. चलो अजून एक एक्झाम्पल घेऊ. ज्या लोकांना नाही समजलं थोडे व्हिडिओ मागे घ्या, परत एकदा बघा. ज्या लोकांना नाही समजलं ना, जोपर्यंत समजत तोपर्यंत पुढे जाऊ नका बरं का, नाहीतर अवघड होईल, 3 मार्क्स नाही भेटणार. चलो मी परत एक एक्झाम्पल घेतो, अजून एक एक्झाम्पल घेतो, थोडं कॉम्प्लेक्स एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, 3 मार्क्सचा अजून एक क्वेश्चन घेऊ. चलो अजून एक क्वेश्चन घेऊ शकतो आपण असं, ए प्लस बी इंटू सी, बरोबर, डिवायडेड बाय ए इंटू ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट बी मायनस सी प्लस ए. हा ब्रॅकेट क्लोज होतोय आणि हा ब्रॅकेट क्लोज होतोय. क्या बात आहे. ठीक आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे. चलो आता ज्या लोकांना लॉजिक माहिती आहे त्यांना क्लिअर असेल. आता इथं असं कोणता ऑपरेटर आहे, असं कोणता ऑपरेटर आहे, कोणता सिम्बॉल आहे जो या पूर्ण एक्सप्रेशनला 2 तुकडे करू शकतो? कोण असं 2 तुकडे करू शकतो? बरं, स्लॅश. बरोबर, स्लॅश. तर हा आपला रूट नोड असेल, हा आपला रूट नोड असेल. रूटच्या लेफ्ट, रूटचा राईट, रूटचा लेफ्ट, रूटचा राईट. रूटच्या लेफ्टला असं कोण आहे ज्या आता या एक्सप्रेशन मध्ये बघा कोण असा मधून हाफ करू शकतो? येस, स्टार. सो स्टारला ते ड्रॉ करा. मग स्टारच्या लेफ्टला, राईटला, स्टारच्या राईटला कोण आहे? फक्त सी, त्याचा गेम ओव्हर. स्टारच्या लेफ्टला कोण आहे? परत प्लस, प्लस. मग प्लसच्या लेफ्टला कोण आहे? परत ए. मग प्लसच्या राईटला कोण आहे? परत बी. समजलं? चलो हा पोर्शन डन. आता हा पोर्शन करायचंय. हा पोर्शन कसं करणार तुम्ही? आता राईट साईडच्या पोर्शन मध्ये मला सांगा असं कोणता ऑपरेटर आहे जो या राईट साईडचं एक्सप्रेशन 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो? आपण मॅथमॅटिक्स मध्ये कॅल्क्युलेशन करताना आपण आधी काय करतो? आपण आधी मल्टिप्लिकेशन करतो, मग आपण ऍडिशन करतो. काय करतो आपण? आधी आपण काय करतो? मल्टिप्लिकेशन करतो, मग आपण ऍडिशन करतो. ठीक आहे, आपण काय करतो? आधी मल्टिप्लिकेशन करतो, मग ऍडिशन करतो. बॉडमास रूल माहिती ना सगळ्यांना? बॉडमास रूल. सो तेच रूल आपल्याला फॉलो करायचं. सो इथं प्लस नका घेऊ. बॉडमास रूलच्या अकॉर्डिंग आपलं मल्टिप्लिकेशन आधी होतं, मग आपण सम करतो. सो इथं आधी आपण काय घेणार? स्टार घेणार, स्टार. मग स्टारच्या लेफ्टला कोण आहे? ए. स्टारच्या लेफ्टला कोण आहे? ए. स्टारच्या राईटला कोण आहे? हा पूर्ण टर्म. आता हा पूर्ण टर्मला सेपरेट कोण करतोय? प्लस, प्लस. आणि प्लसच्या राईटला कोण आहे? प्लसच्या राईटला परत ए. आणि प्लसच्या लेफ्टला कोण आहे? प्लसच्या लेफ्टला मायनस. आणि मायनसच्या लेफ्टला कोण आहे? परत बी. आणि मायनसच्या राईटला कोण आहे? परत सी. बस, दिस इज द बायनरी ट्री. बायनरी ट्री. समजलं का बायनरी ट्री? चलो नेक्स्ट. स्क्रीनशॉट घ्या पटकन स्क्रीनशॉट घेतलं. चलो समजून घ्या. नाही समजलं तर मागे जा, परत बघा. माझ्याकडे टाइम खूप कमी आहे. माझा फोनमध्ये एवढं मिस कॉल सुरू घेतला माझ्या घरून. माझ्या घरच्यांना मी ऍक्च्युली सांगितलं मी रेकॉर्डिंग करतोय. ऍक्च्युली आता 9:30 वाजत आले. माझे सगळे लेक्चर संपले आणि माझा लेक्चर सकाळी 7 सुरू होतो. यू कॅन सी द टाइम. इट इज 9:36 झालेत. 9:36. घरच्यांना काहीच नाही. त्यांना वाटले मी कुठेतरी, त्यांना अपडेट न करता कुठेतरी फिरतोय असं वाटत असेल त्यांना सांगितलंच नाही मी घरी मी ऍक्च्युली रेकॉर्डिंग करतोय म्हणून. आणि रोज घरी मी मोस्टली 8:30-9 पर्यंत पोहोचतो. आज माझे सगळे लेक्चर कंप्लीट करून मग मला रेकॉर्डिंग करायचं होतं, तर त्यांना अपडेटच नाही की मी रेकॉर्डिंग करतोय. ठीक आहे, आता मी नंतर कॉल करतो ना. ठीक आहे, चलो. आता काही बेसिक रूल्स मला सांगा. जर ए प्लस बी असेल आपण काय लिहितो? प्लस ए असं लिहितो आणि बी असं लिहितो. बरोबर, ए प्लस बी ला आपण असं लिहितो ना. चलो मग आपण याला कसं लिहिणार रे? ए प्लस 2b ला कसं लिहिणार? ए प्लस टू बी ला काय लिहिणार माहिती आहे का? काही लोक असं लिहितात प्लस लेफ्टला ए आणि राईटला 2b. हा चुकीचा आहे ऍक्च्युली, असं लिहायचं नाही बरं का. हा चुकीचा आहे ऍक्च्युली. 2b म्हणजे यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 2 इंटू बी असतो ना. 2b म्हणजे काय असतो? 2 इंटू बी मल्टिप्लिकेशन. मग याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं पाहिजे माहिती आहे का? ए कसं काय रे?
सगळ्यात आधी प्लस, प्लसच्या लेफ्टला कोण आहे ए, प्लसच्या राईटला कोण आहे 2 इंटू बी, कोण आहे 2 इंटू बी, मग आधी इंटू लिहायचं इंटू स्टार, मग इंटूच्या लेफ्टला कोण आहे 2 आणि इंटूच्या राईटला कोण आहे बी. सो दिस इज द राईट वे टू राईट दिस. समजलं का कसं लिहायचं? समजलं का? काय बेसिक रूल्स फॉर बायनरी ट्री. ठीक आहे, काय बेसिक रूल्स फॉर बायनरी ट्री. ठीक आहे, आणि कधी असं असेल तुम्हाला ए प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, ए प्लस बी स्क्वेअर. आता भरपूर स्टुडंट्स काय करतील, असं लिहितात प्लस लेफ्टला ए राईटला बी स्क्वेअर. चुकीचं आहे, बायनरी असं म्हणत नाही, स्क्वेअर कधी पण असं लिहायचं नाही. दिस इज द रॉंग अप्रोच. मग व्हॉट विल बी राईट सोल्युशन? व्हॉट विल बी द राईट सोल्युशन? आता बी स्क्वेअर कधी पण असं स्क्वेअर काहीतरी आला ना, स्क्वेअरला रिप्रेझेंट करायचा एक टेक्निक असतो. बायनरी ट्री मध्ये एक रूल असतो, प्लस लेफ्टला ए, आता राईटला स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर रिप्रेझेंट करायला नेहमी अपवर्ड एरो दाखवायचा. स्क्वेअरला रिप्रेझेंट करायचा अपवर्ड एरो दाखवायचा. अपवर्ड एरो म्हणजे समजून जायचं काय, अपवर्ड एरो म्हणजे समजून जायचं काही लोक असं पण करतात किंवा काही लोक असं कॅप ड्रॉ करतात, कॅप ड्रॉ केला तरी चालेल किंवा अपवर्ड एरो ड्रॉ केलं तरी चालेल. इट इज युअर चॉईस. कॅप किंवा अपवर्ड एरो ड्रॉ करा किंवा कॅप ड्रॉ करा. आता कॅपच्या राईट साईडला पॉवरला कोण आहे, पॉवरला 2, मग कॅपच्या राईट साईडला नेहमी पॉवर असतो, आणि कॅपच्या लेफ्ट साईडला कुणाला पॉवर लावलं, बीला पॉवर लावलं, असं असतं. समजतो? दिस इज द राईट वे. सो दिस इज द राईट वे टू रिप्रेझेंट, राईट. चलो, समजलं का? ठीक आहे, जर मी तुम्हाला असं दिलं ए प्लस बी द होल क्यूब असं दिलं, तर तुम्ही याला कसं रिप्रेझेंट करणार? तर आधी पॉवरला रिप्रेझेंट करायचं. पॉवरला रिप्रेझेंट करण्यासाठी हा सिम्बॉल, तर पॉवरच्या राईट साईडला कोण आहे 3, हा, आणि मग तुम्ही आता आतमध्ये डिफाईन करू शकता. मग कोण आहे मध्ये कोण आहे प्लस, मग इथं प्लस येणार, मग प्लसच्या लेफ्टला ए आणि प्लसच्या राईटला बी. समजलं काय करायचं? ठीक आहे, चलो, हे काही रूल्स क्लिअर असेल तर आजचा लास्ट क्वेश्चन अँड डन फॉर टुडे. मग याच्यानंतर तुम्हाला बोर्ड्समध्ये कोणताही क्वेश्चन येऊ दे, किती हार्ड क्वेश्चन येऊ दे, तुम्ही ते सॉल्व्ह करून 3 मार्क्स अचीव्ह करू शकता. ठीक आहे, चलो. सो जर तुम्हाला क्वेश्चन असं दिलं त्यांनी, सी इज इक्वल टू एक्स प्लस वाय द होल क्यूब मायनस 5a प्लस बी स्क्वेअर. हा एक क्वेश्चन समजला नाही तुम्हाला? हा लास्ट क्वेश्चन आहे बरं का, आजचा लास्ट क्वेश्चन आहे, कारण खूप लेंदी व्हिडिओ झाले, मलाही माहिती आहे. मला भरपूर कॉल्स पण येत आहेत घरून, त्यांना माहित नाही मी रेकॉर्डिंग करतोय. ठीक आहे, तर माझा फोनचा बॅटरी पण मला माहित नाही, मी म्हणून माईक बघतोय. माईक ब्लिंक करायला लागला तर फोन बंद झाला, मी समजून घेतो, कारण कॅमेराच्या त्या साईडला कोण नाहीये. ठीक आहे, चलो सर, मला वाटतं हा लास्ट क्वेश्चन घेऊ, आणि हा थोडा कॉम्प्लेक्स क्वेश्चन घेतला मुद्दाम, PYQ क्वेश्चन आहे, आणि हा एक क्वेश्चन झाला तर तुम्ही तुमच्या एक्झामात 3 मार्क्स कन्फर्म. बायनरी ट्रीचा एक क्वेश्न येतो बरं का, असं एक्सप्रेशन देतील आणि तुम्हाला बायनरी ट्री ड्रॉ करायला होतं. हा एक क्वेश्चन कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये आहेच. चलो, लेट्स ड्रॉ द बायनरी ट्री. चलो, सो असं कोण येतं जो असं ब्रेक करू शकतो 2 पार्ट्स मध्ये? लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड मध्ये कोण ब्रेक करू शकतो? इज इक्वल टू, राईट. सगळ्यात आधी इज इक्वल टू ड्रॉ करायचं. इज इक्वल टूच्या लेफ्ट हँड साइडला सी आणि इज इक्वल टूच्या राईट हँड साइडला हा पूर्ण एक्सप्रेशन येणार. समजलं? चलो, आता हा तर गेला. आता या दोघांमध्ये असं कोणता ऑपरेटर आहे जो या दोघांना सेपरेट करू शकतो? मायनस, बरोबर. मग मायनसचा लेफ्ट, मायनसचा राईट. मायनसच्या लेफ्टला कोण आहे? एक्स प्लस वाय द होल क्यूब. येस, मी तुम्हाला आताच सांगितलं होल क्यूब आहे आधी, होल क्यूब, आणि हे बी स्क्वेअर आहे, होल स्क्वेअर नाहीये. होल स्क्वेअर आणि बी स्क्वेअर मध्ये फरक असतो ना, तर हे काय होल क्यूब आहे. होल क्यूब आला तर काय करायचं? अपवर्ड एरो, आणि क्यूब राईट साइड रिप्रेझेंट करायचं. एरोच्या राईटला कोण असतो? क्यूब, आणि मग लेफ्टला काय करणार? प्लस, आणि प्लसच्या लेफ्टला एक्स, आणि प्लसच्या राईटला वाय. डन. आता हा पण सॉर्टेड. आता फक्त एवढं करायचं. आता मला सांगा इथं याला सॉल्व्ह करायसाठी असं कोण आहे जो सेपरेट करतोय? प्लस आहे, तो सेपरेट करतोय 2 पार्ट्स मध्ये. आता प्लसच्या लेफ्ट साइडला 5a. येस, मी तुम्हाला आताच सांगितलं 5a कसं लिहायचं. 5a म्हणजे काय असतो? 5 इंटू a इंटू मग लेफ्टला 5 आणि राईटला a. चलो, आता बी स्क्वेअर म्हणजे काय? अपवर्ड एरोच्या राईट साइडला स्क्वेअर, आणि अपवर्ड एरोच्या लेफ्ट साइडला कुणावरती केले? बी वरती केले. बस, दिस इज द बायनरी ट्री. समजलं का? बस, चलो. लेवल लिहायला विसरू नका. भरपूर लोक लेवल लिहित नाही. लेवल नाही लिहिलं तर 1 मार्क्स कट होतात.
ठीक आहे. लेवल नाही लिहिलं तर 1 मार्क्स कट होतो. ठीक आहे. आता माझं लेवल व्यवस्थित येणार नाही, पण कारण मी कसंही ड्रॉ केलंय, पण तुम्ही ड्रॉ करताना बुकमध्ये व्यवस्थित ड्रॉ करू शकता. लेवल 1 हा असेल लेवल 2, हा असेल लेवल 3 अँड हा असेल लेवल 4. लास्टला तुम्ही एक स्टेटमेंट ऍड करू शकता. बायनरी ट्री इज ऑफ लेवल 4. ठीक आहे. बायनरी ट्री इज ऑफ लेवल 4. चलो डन. फायनली डेटा स्ट्रक्चर डन. चलो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आय विल एंड द व्हिडिओ. ठीक आहे. फक्त C++ पण पूर्ण रेकॉर्डेड आहे. ऑलमोस्ट CS1 चा प्लेलिस्ट रेडी आहे. फक्त HTML चा चॅप्टर राहिला, तो पण मी तुम्हाला रेकॉर्ड करून लवकरात लवकर पाठवेल, सो दॅट तुमचा बोर्ड एक्झाम मध्ये 50 आउट ऑफ 50 स्कोर करायचा चान्स 100% होईल. हाच तुमच्या पेपरमध्ये असणार आहे, नवीन काही नसणार आहे. जेवढं सांगितलं तेवढं स्ट्रिक्टली फॉलो करा आणि प्लीज तुमच्या मॅक्झिमम सीएसच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. माझं एकच टार्गेट आहे, मॅक्झिमम सीएसच्या मुलांना हेल्प करायचं आहे. सो आय वॉन्ट टू रीच टिल मॅक्झिमम सीएस स्टुडंट्स. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काही अजून 2 रेकॉर्ड व्हिडिओ ऍड करतोय. माझे जुने व्हिडिओ आहेत, पण ते खूप भारी एक्सप्लेन केलेत मी. बायनरी ट्री अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. तो रेकॉर्डेड व्हिडिओ पण कम्प्लीट करा इफ यू वॉन्ट टू सिक्युअर द आउट ऑफ मार्क्स. आउट ऑफ मार्क्स हे बघा, मला सांगा, आउट ऑफ मार्क्स बसल्या बसल्या भेटतो का नाही? तुम्हाला एफर्ट्स घ्यावं लागेल. तर जेवढं जास्त एफर्ट्स तेवढे जास्त मार्क्स. ठीक आहे. तर जेवढं सांगितलं तेवढं बघा. सगळं फ्री आहे तुमच्यासाठी. तुमच्याकडनं पैसे मागत नाहीये. सगळं फ्री आहे. त्याचा फायदा करून घ्या रे. मॅक्झिमम मुलांपर्यंत पाठवा. मॅक्झिमम सीएसच्या मुलांपर्यंत मला पोहोचायचं आहे. मॅक्झिमम सीएसच्या मुलांना मला हेल्प करायचं आहे. आणि सगळ्यांनी एक्झाम झाल्यानंतर मला व्हिडिओमध्ये येऊन सांगायचं की हे सेम क्वेश्चन तुम्हाला भेटतात की नाही भेटतात. ठीक आहे. चलो थँक्यू. चलो बाय.